मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या रेकी लेवल 1च्या शेवटच्या दिवसाच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम वेलकम. चला, झालं. सोमवार आठवतं तुम्हाला? हा, पहिल्या दिवशी अनोळखी होतो, इथे कोणी कुणाला ओळखत नव्हतं. चला ठीक आहे, व्हिडिओ सुरू होत नाही, काही प्रॉब्लेम मॅडम. तर बघा, पहिल्या दिवशी कोणी कुणाला ओळखत नव्हतं. तुमच्यासाठी पण मी नवीन होतो. तुम्हाला वाटलं असेल आता आलो तर आहे, काय शिकवता काय नाही. थोडा डाऊट असतो, नंतरून हळूहळू एक कनेक्शन बनून जातं. एव्हरीथिंग इज एनर्जी. तुम्हाला माझी एनर्जी मॅच झाली म्हणून लास्ट डे पर्यंत आला. ठीक आहे. आता बघा, पहिल्या दिवसापासून चौथ्या दिवसापर्यंत एखादा दिवस असा होता का की खूप कमी महत्वाचा होता? सगळे दिवस महत्वाचे आहे. त्या चारही दिवसांपेक्षा आजचा दिवस सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. कारण 4 दिवस मी तुम्हाला पहिल्या दिवशी ऍफर्मेशन शिकवले, मग 7 चक्र, ओरा, रेकीचे प्रिन्सिपल्स, पेंडुलम. तर त्या सगळ्यांना इथून पुढे तुमचा जोपर्यंत लेवल 2-3चा अटेनमेंट होत नाही, प्रॅक्टिसेस कशा करायच्या आहेत त्याचं सेशन आहे. आज तुम्हाला खूप सुंदर शिकायला भेटणार आहे, जे तुम्ही कधी ऐकलं नसेल कुठे. काय शिकणार आहे तुम्ही? अन्न चार्ज करणं सुद्धा शिकणार आहे. बरेच रेकीमध्ये करतात, कॉमन आहे. गुड मॉर्निंग सुजाता मॅम. तुम्ही काय शिकणार आहे आज माहिती आहे? घरातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती, तुमची गाडी, वॉशिंग मशीन, फ्रीज, सगळ्यांना रेकी द्यायची. कशी द्यायची? 2-3 मिनिटात. एनर्जी बॉल आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांना हिलिंग द्यायची. का द्यायची तेही सांगेल. तुमचे ग्रह दोष, तुमच्याकडे काही ब्लॅक मॅजिक कोणी केलं असेल ते कसं काढायचं, स्वतःचे काम स्वतः कसे करायचे ओव्हरऑल. ओके, खूप सुंदर सेशन आहे. नंतर मनीचे एंजल नंबर देणार आहे, जसे काल सिम्बॉल दिले, सुंदर असणार आहे. ओके, चला. तर सर्वांचं आजच्या सेशन मध्ये हार्दिक स्वागत आहे. बघा, अजून कुणालाही मी नोट्स पाठवले नाही, तर असं विचार करू नका की मला नोट्स आले नाही. नोट्स आत्ता क्लास संपल्यानंतर लगेच पाठवायला सुरुवात होईल. ओके, कारण ते ऑफिसचे लोक तोपर्यंत सगळ्यांचे नंबर्स घेत असतात कशावर पाठवायचे आहे. तर क्लास संपल्या नोट्स येतील. आता आज मी तुम्हाला जेही शिकवणार आहे काहीच लिहायचं नाही. जे स्क्रीनवर दिसेल ते सगळं तुमच्या फोनवर येणार. ओके, सर्व पीडीएफ तुमच्या फोनवर येतील. जिबू सिम्बॉल, 7 चक्रा, सगळं काही तुमच्या फोनवर. तर रेकीची प्रार्थना वगैरे सगळं काही आहे. तर फक्त बघायचं आहे मी कसं शिकवत आहे आणि इथून पुढे प्रॅक्टिस कशी करायची. आणि खूप सुंदर आहे. आणि आवडलं तर काय करायचं, एखादं छान छान प्रोसेस एखादी आवडली, हा असं थम्सअप करायचं, असं करायचं. खूप मेहनतीने मी तुमच्यासाठी ते डॉक्युमेंट्स बनवले आहे. आणि ते सगळं जे करणार आहे बघा, खूप सगळ्या प्रोसेस मी सांगणार आहे तुम्हाला, त्यातल्या सगळ्या नाही करायच्या रोज रोज. जी तुम्हाला चांगली वाटेल पण रेग्युलर करा एखादी. ओके, एखादी प्रोसेस पकडा, एखादी टेक्निक, त्याला रेग्युलर करा. खूप सुंदर रिझल्ट येतात. ओके, चला, मी शिकवायला घेतो तुम्हाला. सगळ्यांनी केअरफुली बघायचं आहे, काही लिहित बसायचं नाही. सगळं जे स्क्रीनवर दिसेल ते सगळं फोनवर येणार आहे. ओके, रेडी करायचं आणि व्हिडिओ ऑन करा, नीट केअरफुली बघा. ओके, चलो ठीक आहे. खूप सुंदर आहे. तुम्हीच मला कमेंट मध्ये सांगा कशा कशा टेक्निक्स वाटल्या नंतर. आता आपण तुमचं हे घेऊया. चला, पहिली फाईल तुम्हाला कुठली दाखवायची आहे? रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस कशी करायची. ओके, लेट मी ओपन दिस. आता बघा, जे स्क्रीनवर दिसत आहे ते सगळंच्या सगळं जसंच्या तसं तुम्हाला येणार आहे. तुम्ही काही लिहायचं नाही. आता पहिली आहे 1-2-3 प्रोसेस. आता ही प्रोसेस कधी करायची बघा. तुम्ही रेकीचं अटेनमेंट झालेलं आहे, हिलिंग करू शकतात. स्वतःला करा, इतरांना करा, पण बाहेरच्या व्यक्तीला लेवल 1 मध्ये नका करू. लेवल 2-3 मध्ये अदरची करा, म्हणजे ब्लड रिलेशनच्या बाहेरचे. घरातले भाऊ बहीण, आई वडील, मुलं आहे, करा. तर तुम्हाला करायच्या अगोदर काय करायचं, सुरुवातीला एक 1-2-3 प्रोसेस करायची सेल्फ प्रोटेक्शनसाठी. कधी कधी तुमच्या मनात येतं, अरे हे तर माझ्यामुळे हील झाले, मी तर हातानेच हिलिंग दिली, मला काही होणार तर नाही ना. जसं डॉक्टर कोविड मध्ये डॉक्टर पण मास्क लावायचे की नाही, त्याप्रमाणे तुम्हाला जर वाटलं तर करा. सेकंड, जे ही जुने स्टुडंट आहे, म्हणजे काही लोक रेकी शिकतात ना, 10-1 वर्षांपूर्वी रेकी शिकलेले असतात कुणाकडून,
कालांतराने काय होतं, त्यांचं सिम्बॉल्स म्हणजे हातातून तेवढी एनर्जी येत नाही. तर जे हे जुने स्टुडंट आहे लेवल 2-3 चे कुठून केला आहे, त्यांनी काय करायचं, कधी पण तुम्हाला वाटलं, बघा इथे पण काही तळ हातात चक्र असतात, सुप्त पावलेले असतात, तर तुम्ही इथे जोरजोरात हात रब करायचं आणि असं असं केलं ना, तुमच्या जुन्या ऊर्जा खरंच ऍक्टिव्हेट होतात. तर त्याच्यानंतर तुम्ही करायचं आहे. पण नवीन स्टुडंट 1-2-3 प्रोसेस कशी करायची, रेकीची प्रार्थना त्याच्यामध्ये आता सांगतो. रेकीला कॉल कसं करायचं, खूप सोपं आहे. रेकीला कॉल इन्व्होकेशन, बघा खूप सोपं आहे. कधीही आभार प्रदर्शन खूप महत्वाचं आहे. आता मी आधीच सांगितलं आहे, पहिल्या दिवशी सांगितलं की 4 दिवस मला 5 दिवस मला गुरु माना, त्याच्यानंतर मानायचे की नाही तुमचं आहे. पण रेकीमध्ये कसं आहे, तुम्ही कुणाकडून अपॉइंटमेंट घेतलं तर तुमचा गुरु बनतो. तर प्रार्थना करताना फक्त एक तर चेहरा डोळ्यासमोर आणा, नाव घ्यायची गरज नाही, आठवणीत ठेवायचं फक्त. किंवा मी नसेल, तुम्हाला वाटत असेल वयाने छोटा आहे, कमीपणा वाटत असेल, काहीच प्रॉब्लेम नाही, आपण ह्युमन आहे. तुम्ही डोळ्यासमोर डॉक्टर मिका उसुई यांचा फोटो जरी आणला किंवा तुमचे गुरु जसं स्वामी असतील, साई असतील, त्यांचाही इमेज डोळ्यासमोर आणली तरीही चालेल. नाहीच कुणावर तुम्हाला कोणी आवडतच नाही, आपल्या आई वडिलांना तर आठवण करायचीच आहे. ओके, चला रेकीला कॉल करायचा. मी स्वतःचे आभारी आहे, माता पिता सर्व गुरु, माझे गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अनंत स्रोतातून वाहत येणारी, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आता माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. बस एवढंच करायचंय. रेकीची एवढीच प्रार्थना आहे. त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांना मी 24 पॉईंट बॉडी हिलिंग, 20 पॉईंट बॉडी हिलिंग सांगेल, तिथे हात ठेवायचा. एवढं सोपं आहे. रेकीला कॉल करणं खूप सोपं आहे. ओके, चला आता 1-2-3 प्रोसेस काय असते, तुम्हाला कधी पण प्रोटेक्शन घ्यायचं आहे. तर कसं घ्यायचं, आता समजा तुम्ही आज रेकी शिकले आणि कधी टाइमच नाही भेटला, मग 7 दिवसांनी तुमच्या त्या एनर्जी हातातून येणार नाही. मग परत 1-2-3 प्रोसेस करायची. मग काय करायचं, डावा हात खाली, उजवा हात वर, आणि तिथे लिहिलेलं आहे त्या पद्धतीने वाचून वाचून थोड्या दिवस करत जा, नंतर प्रॅक्टिस होईल. ओके, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. असं अंदाजे 21 वेळेस हात बदलायचा. नंबर 2, परत हात बदलून चार्ज प्रोटेक्ट माय पाम चक्र अंदाजे 21 वेळेस मोजायचं नाही, मोजत नाही बसायचं. तुम्हाला थोड्या दिवसांनी फिलिंग येईल. एक हे झालं हाताची. त्याच्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधायची आणि काय करायचं, आपल्या डोक्यावर चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. आणि त्या 7 चक्रांवर फोकस न्या, कुठे कुठे आहेत. जिथे आपण फोकस नेतो तिथल्या ऊर्जा ऍक्टिव्हेट व्हायला लागतात. त्याच्यानंतर तिसरं आहे तुम्हाला काय करायचं, हात घ्यायचा आणि तुमच्या नाभी, आपल्या नाभीपासून आपण सगळ्यांशी कनेक्टेड असतो. कॉर्ड कटिंग ज्याला आपण बोलतो, आपली कॉर्ड कटिंग होत नाही. काही कॉर्ड कटिंग मेडिटेशन्स पण असतात, मी घेतले होते मागे, सध्या नाही आहे. तर कॉर्ड कटिंग, तर तुम्ही काय बोलायचं, हात खाली ठेवून नाभीला चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. मग तुमचे सगळ्याशी ते कनेक्शन आहे, थोडेसे जातात, इमोशनल डिटॉक्सिंग चांगली होते. लास्टला दोन्ही हात कप शेप मध्ये हृदयासमोर काय बोलायचं, माझ्या संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 4-5 वेळेस बोला, 21 वेळेस बोलायची गरज नाही. ओके, एवढं तुम्ही करायचं आहे. ओके, एवढं इनफ आहे. 1-2-3 प्रोसेस रोज नाही करायची ही, कधी कुणाची दुसऱ्यांची हिलिंग करायची असेल तेव्हा करायची, अथवा काही दिवस, खूप दिवस तुमची रेकीची प्रॅक्टिस चुकली असेल त्यानंतर तुम्ही करू शकता. ओके, तर 1-2-3 प्रोसेस तुम्हाला येणार आहे. दुसरं आहे, हे खूप सुंदर आहे. आता आहे सेल्फ ओरा क्लिन्झिंग. आता मी तुम्हाला सेल्फ ओरा क्लिन्झिंगच्या अगोदर अजून एक माहिती देतो. मी तुम्हाला काय पाठवणार आहे बघा, तुमच्या फोनवर काय येणार आहे आपण चेक करू. एक मिनिट, तुम्हाला तसं समजणार नाही मी काय. बघा, मी तुम्हाला एक 30 पानाचं, ज्या दिवशी मी बोललो ना तुम्हाला फर्स्ट डेला, की दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला एक PDF देणार आहे. त्याच्यात रेकीचा इतिहास, रेकी हिंदीमध्ये आहे. ज्यांना मराठीचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी हिंदीत आहे, आणि हिंदीच्या लोकांना, मराठी लोकांना हिंदी चांगलं समजतं. ओके, तर ते खूप छान बुक आहे, नीट वाचा. रेकी लेवल 1चं खूप सुंदर आहे, तुम्ही दुसऱ्याला शिकवूही शकतात.
शक्तिपात नाही देऊ शकत, त्याच्यासाठी टीचर बनायला लागतं. बेसिक बेसिक गोष्टी कुणालाही समजवू शकतात. ओके. आता बघा त्याच्यामध्ये कसं असतं, एक इमेज बघा, आभा मंडल की सफाई. आभा मंडल म्हणजे ओरा. आता ही व्यक्ती आहे आणि हात असा खाली घेतलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, सेल्फ ओरा क्लिन्झिंग करायचे आहे. आता मी तुम्हाला नीट ऐका, पेंडुलम डाउजिंग मध्ये काय शिकवलं, सगळीकडे एनर्जी आहे. आता आपले सात, आपला जो ओरा असतो त्याच्यामध्ये खूप प्रकारच्या एनर्जीज असतात. ओके. तर कशा झटकायच्या, आता जसं आजी लहानपणी नजर काढायची तसं आपल्याला हात कप शेप मध्ये करून, ओरातला क्लिन्झिंग करायचं आहे. त्याच्यासाठी वापरायचे ऍफर्मेशन. पहिल्या दिवशी मी ऍफर्मेशन शिकवले तसे ऍफर्मेशन. आणि मी काय बोलतो ते फक्त ऐकून घ्या, मी कसा करत आहे आणि माझ्या सोबत करायचं आहे तुम्ही. ते लिहिलेलं नंतर ऍज इट इज येऊन जाईल, तुम्हाला करायचं आहे. सेकंड, एक लक्षात घ्या अजून, तुम्हाला धुलीकण माहिती आहे का काय असतात? धुलीकण कोणी बघितलंय? छोटे छोटे उन्हातून येतात ना, शॅडो शॅडो बारीक बारीक येतात. ओके. आता बघा, जर तो उन्हाचं ते आला नाही, म्हणजे ते तसे सिनारिओ क्रिएट झाला नाही की छोटासा खिडकी आहे, किरण येत आहे आणि तिथे धुलीकण तुम्हाला दिसणारच नाही. पण तुमच्या आजूबाजूला धुलीकण आहे की नाही, ते दिसत जरी नसले आहे की नाही धुलीकण, तसंच तुमच्या ओरामध्ये त्या एनर्जीज आहेत, दिसत नसल्या तरी त्या एनर्जीज आहेत. त्या क्लीन करायच्या. कशा करायच्या, आता मी एक एक सांगणार आहे बघा. आता तुम्हाला तुमचे ग्रहदोष, पितृदोष, ब्लॅक मॅजिक कोणी केलं असेल आणि फायनान्शियल ब्लॉकेजेस, ह्या चार ऊर्जा तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा ओरा तुम्हाला स्वतःला क्लीन करायचा आहे. परमेश्वर फक्त गाईड करायला येतो, तो आपलं येऊन घास नाही भरवणार आहे आपल्याला. देव जरी तुमच्यावर प्रेम करतो, बाळा घास असं होत नाही. तुमचं काम तुम्हाला करायचं आहे. तर सेल्फ ओरा क्लेन्झिंग आपणच करायची, कुणाला दुसऱ्याकडे जायची गरज नाही. कसं करायचं, आता माझ्या मागे ऍफर्मेशन्स बोला, तुमचे चारही गोष्टी क्लीन्स होऊन जातील. रोज असं करायचंय. रोज केलं तर 5 मिनिटच लागतात ह्या गोष्टी, 5 नाही 3 मिनिटात होऊन जातं. हा, चला माझ्या बरोबर तर रेकीला कॉल करा. तुमचं अटोनमेंट केलंय मी. हा, चला. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःची आभारी आहे, माझे गुरु, माता पिता, ईश्वराचे आभारी आहे. एक अमृत चला आता आपण आपल्यातले ग्रह दोष दूर करू. ग्रहमानच्या एनर्जी, दोन्ही हात असे डोक्यावर घ्या. क्राऊन चक्र, क्राऊन ते रूट चक्र, चक्र शिकवलंय. तर आता हात एकदम हळूहळू खाली घ्यायचा आणि ऍफर्मेशन्स, जर माझ्या मन मस्तिष्क, सात चक्र, फुल बॉडी आणि ओरामध्ये, किंवा फक्त म्हणा माझ्या ओरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारचे ग्रहांचे नकारात्मक प्रभाव असतील, ते सर्व नकारात्मक प्रभाव माझ्या हातामध्ये येत आहे आणि यांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. 3 वेळेस करायचं. जर माझ्या ओरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे दोष असतील, ग्रहांच्या नकारात्मक ऊर्जा असतील, तर सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे, ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत. शुद्ध बोलायचं, नष्ट नाही बोलायचं. फिजिक्सचा नियम आहे. एनर्जी फक्त आपला फॉर्म चेंज करते, ती कधी नष्ट होत नाही. ओके. तर माझ्या ओरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे नकारात्मक प्रभाव असतील, ते सर्व हातामध्ये येत आहे आणि यांना ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. झाल्यानंतर दोन्ही हात कप शेप मध्ये हृदय चक्रासमोर, स्वतःला अफर्मेशन, आता मी माझ्या जीवनात ग्रहांच्या फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे, आनंद घेत आहे. मी माझ्या जीवनात सर्व ग्रहांचा फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे, आनंद घेत आहे. चला, पितृदोष झालं. आता कोणी ब्लॅक मॅजिक केलं असेल, नजर दोष केला असेल, अचानक तुमचे कामं थांबतात पहिले. ओके. काही ना काही नजर लागते, आजारी पडतात, त्याच्यासाठी. हा, आता प्रत्येक वेळेस रेकीची ती प्रार्थना नाही बोलायची, लगेच हात रब करायचा फक्त, लगेच वरती जा. जर माझ्या ओरामध्ये कुठल्याही कारणाने ब्लॅक मॅजिक, नजर दोषच्या एनर्जी असतील, त्या सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. आणि खरंच ऊर्जा असतील तर तुमचे हात जड पडतील, तुम्हाला अनुभवाने समजेल. जर माझ्या ओरामध्ये कुठलेही ब्लॅक मॅजिक, नजर दोषच्या एनर्जी असतील, सर्व माझ्या हातामध्ये येत आणि ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठ. माझ्या ओरामध्ये कुठल्याही कारणाने
ब्लॅक मॅजिक, नजरदोषच्या कुणाच्या एनर्जी असतील, नकारात्मक ऊर्जा, सर्व माझ्या हातामध्ये येत आहे. यांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. ते असं बोलायचं आहे. आणि मग पुढे कप शेप मध्ये हात ठेवून बोलायचं, माझा संपूर्ण औरा सकारात्मक ऊर्जेने भरलेला आहे. माझा संपूर्ण औरा फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेने भरला आहे. असं केल्याने तुम्ही 24 तास पॉझिटिव्ह राहणार. ओके, कारण दोनच ऊर्जा असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह राहायचं. ओके. थर्ड वन आहे पितृदोष. कसं असतं बघा, जेव्हा आपण जन्म घेतो तर मेडिकल सायन्स बोलतं की आपल्या बरोबर आपल्या 3-4 मागच्या पिढ्यांची DNA असतात. त्याच पद्धतीने आपण त्यांचे काही कार्मिक पॅटर्न्स पण घेऊन येतो, काही कर्म पण घेऊन येतो. तर त्याच्यातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. परत हात रब करा फक्त. जर माझ्या ओरामध्ये कुठल्याही कारणाने काही पूर्वजांचे दोष असतील, पितृदोष असतील, सर्व माझ्या हातामध्ये येत आहे. कसं करत आहे. जर माझ्या औरामध्ये किंवा 7 चक्र मन मस्तिष्क औरामध्ये कुठल्याही कारणाने पूर्वजांचे काही दोष असतील, नकारात्मक ऊर्जा असतील, सर्व नकारात्मक ऊर्जा येत आहे ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी. ह्या ऊर्जा मी आणि हात कप शेप मध्ये ठेवून आता मी सर्व माझ्या पूर्वजांच्या सर्व कार्मिक बंधनापासून मुक्त आहे किंवा काही नाही म्हटले तरी चालेल. चौथं खूप महत्वाचं आहे. चौथं आहे पैशासाठी. पैसे खूप महत्वाचे असतात जीवनामध्ये. ओके, तर आर्थिक अडथळे, आर्थिक ब्लॉकेजेस, कुठे ना कुठे ओरामध्ये तुमच्या ब्लॉकेजेस असतात. शुक्र वगैरे तुमचा स्ट्रॉंग नसतो, त्याच्यासाठी बोलायचं आहे. हात रब करा. जर माझ्या औरामध्ये किंवा 7 चक्र फुल बॉडी औरामध्ये कुठल्याही कारणाने फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील, आर्थिक अडथळे असतील, आर्थिक समस्या असतील, तर सर्व माझ्या हातामध्ये येत आहे. रूट ते क्राऊन चक्र जर बसलाय तर मांडी पायी तळपायापर्यंत घ्या. ओके, असं काही नाही. आणि या सर्व नकारात्मक ऊर्जा मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. जर माझ्या 7 चक्र फुल बॉडी औरामध्ये कुठल्याही कारणाने काही फायनान्शियल ब्लॉकेजेसच्या ऊर्जा असतील, आर्थिक समस्या असतील, अडथळे असतील, त्या सर्व ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. त्या सर्व ऊर्जांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि बोलायचं, आता मी प्रत्येक क्षणी, इंग्लिशमध्ये खूप छान बोलता येत होते, मी प्रत्येक क्षणी माझ्या जीवनात अनलिमिटेड अबंडन्स, प्रॉस्परिटी आणि लक्झरीचा उपभोग घेत आहे. मराठीत, आता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी समृद्धीचा उपभोग घेत आहे, पैशाचा आनंद घेत आहे. आणि शेवटी काय बोलायचं, हे ईश्वरा, हे ईश्वर, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. का डाऊट जर आपण ठेवला की ऐसा भी होता है क्या, मग तो डाऊटच राहतो. सबकॉन्शियस माइंड तथास्तु बोलतं. सगळं तुम्ही केलं तर काय बोलणार, ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे, आणि नक्की तसंच होणार. ओके, हे तुम्हाला करायचं आहे. ओके, चालेल, आवडलं, करणार ना. 3-4 मिनिट लागतात फक्त, काही वेळ लागत नाही करायचं. ओके, करून बघा तुम्ही, खूप सुंदर आहे. माझ्या जीवनात दुनियाभरचे प्रॉब्लेम होते, ते रेकीत आलो म्हणून सुधारलो, नाही तर सगळी मेसअप लाईफ होती. ओके, काहीच वेळ लागत नाही. 3-4 मिनिट प्रॅक्टिस करा, 3-4 मिनिट पण लागत नाही गोष्टींना. ओके, चला, याच्या पुढचं मी तुम्हाला काही शिकवायचं बाकी आहे, बऱ्याच प्रोसेस आहे. त्या PDF मध्ये अजून काय आपण बघूया, जे तुम्हाला येतील ना. हे आहे आता हे पण खूप सुंदर आहे, एनर्जी बॉल. आता एनर्जी बॉल आधी शिकू की 7 चक्राचं मेडिटेशन शिकू? चला, एनर्जी बॉल शिकवतो. आता ना तुम्हाला ना काय करायचं आहे, 3 एनर्जी बॉल बनवायचे. रेकीमध्ये याला ची बॉल बोलतात. कसं बनवायचा मी एक्सप्लेन करेन. तर आधी तुम्हाला 3 बॉल आहे. पहिला फुटबॉल आहे, दुसरा
दुसरा तुमचा हिलिंग आहे. कसं आहे 3 बॉल कसे बनवायचे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. अगोदर तुम्हाला परत ती PDF दाखवायला लागेल, नाही तर तुम्हाला ते हिंदीवालं समजणार नाही. एक एक करून खूप लहान मुलांसारखं समजायला लागतं ना, नाहीतर तुम्ही स्वतः ते दुसरं डॉक्युमेंट चेक नाही करणार, मला माहिती आहे. आता बघा हा आहे एनर्जी बॉल. याच्याने तुम्ही तुमचा ओरा पण फील करू शकतात आणि ह्या पद्धतीने तुम्ही हा जे आहे या पद्धतीने तुम्हाला एनर्जी बॉल बनवायचा आहे. हा कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. माझ्या बरोबर एनर्जी बॉल बनवायचा आहे आणि एनर्जी बॉल मध्ये खूप सुंदर अफर्मेशन्स तुम्ही देऊ शकता. तर चला एक एनर्जी बॉल माझ्या बरोबर बनवा. जोर जोरात हात रब करा बरं. ओके. आता हात असे थोडे लांब घ्या आणि तुम्ही लाडू बनवतात ना तसं करा बरं. लाडू कसा बनवतात, बांधतात, लाडू बांधतात ना तसं. आता थोडस लांब घेऊन परत लाडू बांधा, थोडा मोठा करा, परत थोडा मोठा करा लाडू. आणि बघा आता तुम्हाला दोन सेंटरच्या मध्ये एनर्जी जाणवेल आणि तिथे जसं मी धुलिकन सांगितलं इथे एक एनर्जीचा बॉल क्रिएट होतो. हा आणि फुटबॉल पर्यंत आलं थांबून घ्यायचं, इथपर्यंत आलं थांबायचं. आता तुम्हाला इंटेन्शन द्यायच्या. इंटेन्शन म्हणजे तुम्हाला त्याला ऍफर्मेशन द्यायचं आहे. आणि बघा चांगल्या मनाने केलं तसंच होतं. तर काय करायचं आता बघा, मी कसं ऍफर्मेशन देतो बघा. तुम्हाला पहिले फुटबॉल म्हणजे निगेटिव्हिटी काढायची आहे, फेकून द्यायची आहे ब्रह्मांडात. नंतर हिलिंगचं आहे. तर आता आपण पहिला फुटबॉल बनवणार. बघा ऍफर्मेशन्स. मी सचिन, मी माझ्या घरचं एक्झाम्पल देतो आणि घरातल्या सगळ्या वस्तू वाहने पण. मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांच्यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती सर्व नकारात्मकता हे एनर्जी बॉल ग्रहण करत आहे. हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांच्यात कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल, नकारात्मकता असेल, सर्व नकारात्मकता एनर्जी बॉल ग्रहण करत आहे. आणि ह्या ह्या बॉलला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि हवेत एक फुंकर मारून द्या आणि इंटेन्शन द्या की ती तिथे गेलेली आहे. ओके. आता हे करत असताना कुठलं घर, ज्या घरात तुम्ही राहतात सगळ्या सदस्यांची नावं घ्यायची. कारण आता तुम्ही इथपर्यंत आहे म्हणजे तुम्ही चांगले लोक आहे, मी गृहीत पकडतो. तर आपल्याला भांडण तंटा निगेटिव्हिटी आवडत नाही. तुमच्यापैकी सगळ्या लोकांना 100% जिथे ते उपस्थित आहे, म्हणून तुम्ही आजपर्यंत आहे. हा तर घरातले जितके लोक असेल ज्यांच्याशी तुमचं पटत नाही, तुमचा दीर ननंद सासू सून ज्यांच्याशी पटत नाही त्यांचे पण नावं घ्यायचे. ओके. एकंदरीत घराचं वातावरण काही दिवसांनी छान होईल. फुटबॉल पहिला झाला. आता पुढचे 2 बॉल. पुढचा बॉल आता आपण निगेटिव्हिटी काढली, आता हिलिंग द्यायची आहे. हा आता परत एक एनर्जी बॉल बनवा, लाडू बांधा, छोटा हा मोठा. आणि तुम्हाला काही दिवसांनी मस्तपैकी तिथे एनर्जी जाणवेल. एक बॉल असतो, एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मॅग्नेटिक फील्ड सायन्स आहे, हा काही अंधविश्वास नाहीये. ओके. झालं. आता अफर्मेशन्स बघा. स्वतःचं नाव घ्यायचं. मी सचिन, माझी पत्नी, माझी मुलगी, माझा भाऊ, माझे आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांना हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. मी एवढं मोठं वाक्य बोललो, ते PDF मध्ये आहे, नंतर पाठ करून घ्या. ओके. मी सचिन, हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मला, माझ्या पत्नीला, मुलीला, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने, 2 व्हीलर 4 व्हीलर सगळं तिथे इमॅजिन करा. त्या बॉल मध्ये इमॅजिन करा. व्हिज्युअलायझेशन शिकवलंय सगळ्यांना. व्हिज्युअलाइज करा. इथे प्रॅक्टिसने तुम्ही सगळ्यांना इथे व्हिज्युअलाइज करणार. ह्या सर्वांना हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल त्यांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि मग जेव्हा तुम्ही ध्यानाला बसतात घरात, तुम्ही काय करायचं, एक फुंकर मारायची घरातच आणि कल्पना करायची ही एनर्जी
सगळीकडे पसरत आहे. म्हणजे तुमचं 3 मजलीचं घर आहे तर खालच्या रूम मध्ये जात आहे, वरच्या किंवा ह्या रूम मध्ये, आणि सगळ्यांना हिलिंग भेटत आहे. सहसा मेडिटेशन सकाळीच करत जा, जेव्हा सगळे झोपतात. तुमच्या ऊर्जा त्यांना खूप छान भेटतात. नाही तर ते कामाला गेले, घरात नाही आणि प्रवास करतात तर एनर्जी जाणार नाही. मी सांगेल वेळ कसा काढायचा, तुम्ही थोडस मेडिटेशन ध्यान छान करायला पाहिजे. हा झाला हिलिंग. तिसरा बॉल आहे पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी. आता पृथ्वीवरील सर्व सजीवांना हिलिंग का द्यायची बघा. आपण सगळे, पृथ्वीवरील सगळे माणसं एकमेकाशी कनेक्टेड आहे. तुम्ही कोविड मध्ये बघितलंच असेल ना, चायनामध्ये कोणाला काही कोरोना झाला ना, आपल्या घरातली माणसं देवाघरी गेली. आपण सगळे कुणा ना कुणाशी कनेक्टेड आहे. तुमच्या घरात बघा, सकाळी चहा बनवला तुम्ही, आता ती चहा बनवताना ती साखर, ती चहा पत्तीचा प्रवास कसा असेल, कुठेतरी शेतामध्ये ते साखर चहाचं उत्पन्न घेतलं असेल, शेतकऱ्याने पिकवलं असेल, मग डीलरकडे आलं, तुमच्या किराणा दुकानात आलं, नाही तुमच्या जवळ. आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहे. म्हणून आता हा तिसरा बॉल आहे पृथ्वीवरील सर्व सजीवांना द्यायचा आहे. मी जेव्हा करेल खूप सुंदर वाटतं. आणि हे करताना काय काय करायचं, शक्यतो तुमच्या टेरेसवर जा आणि तिथून तुम्हाला द्यायचंय. खूप सुंदर अनुभव येईल. अगोदर मी कसा असतो ते एक्सप्लेन करतो बघा. परत एनर्जी बॉल बनवायचा बघा. प्रार्थना. हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना देत आहे. पाण्यातील, जमिनीवरील आणि आकाशातील सर्व सजीवांना हा एनर्जी बॉल त्यांच्या आयुष्यात, म्हणजे प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करतो. परत, हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल पृथ्वीवरील सर्व सजीवांना आणि दृश्य आणि अदृश्य सर्व शक्तींना, पाण्यातील, जमिनीवरील आणि आकाशातील सर्व सजीवांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत. आणि हात असे मोठे करायचे की तुम्ही पूर्ण पृथ्वीला हील करताय. तर हात अजून मोठा करायचा, कंजूस नाही राहायचा, आणि थोड्या वेळा एनर्जी हे करायची, फील करायची. कसं होतं, माझे काही स्टुडंट्स आहेत लेवल 2 आणि 3 चे, त्यांच्या हातातून खूप जास्त एनर्जी फ्लो होते. त्यांना वाटतं खूप एक्सेस एनर्जी, काय करायचं ते, मग ते काय करतात, टेरेसवर जातात आणि संपूर्ण पृथ्वीला हिलिंग. मग 5-10 मिनिटांनी त्यांच्या संवेदना थांबून जातात. खूप सुंदर वाटतं. पुढच्या लेवलला तुम्ही आले ना, घरात कोणी आजारी असेल, खूप छान फ्लो हातातून राहतो. ओके, फक्त मनापासून प्रॅक्टिस करायची आहे. नुसतं नाहीतर ते पेन किलरच्या गोळीसारखं होईल. तुम्हाला सिम्बॉल दिला आणि डोकं दुखलं, आपण क्रोसिंग घेतली, असं होत नाही. छान प्रॅक्टिस करायची, ध्यान करायचं, खूप सुंदर रिझल्ट असतात. ओके, तर आवडले एनर्जी बॉल? देणार का? पृथ्वीला द्या, खूप छान असतं. संपूर्ण पृथ्वी मातेला द्या. आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहे. जर मी असा विचार केला असता तर मी फ्रीचे क्लास घेतले असते का? कुठे ना कुठे ब्लेसिंग भेटतात. उगीच नाही मला इतकी प्रगती होत. ओके, ते ऍज अ ब्लेसिंगच मी घेत असतो. ओके, तर खूप सुंदर रिझल्ट आहे. हा एनर्जी बॉल तुम्ही नक्की बनवायचे. ओके, आता 7 चक्राचं मेडिटेशन पण त्याच्यामध्ये आहे. 7 चक्राचं मेडिटेशन कसं करायचं आपण त्या पीडीएफ मध्ये दाखवतो तुम्हाला अगोदर. मी कसं बघा, मी तुम्हाला पीडीएफ, नाही तर तुम्ही नोट्स बनवल्या नसतील तर कन्फ्युजन होऊन जाईल तुम्हाला. चला, खरोखर फील होत आहे. व्हेरी नाईस. चला, कॉंग्रॅच्युलेशन. एव्हरीथिंग इज एनर्जी. खऱ्या मनाने कराल तर सगळंच चांगलं. तर बघा, आता ज्यांनी ज्यांनी नोट्स बनवल्या नव्हत्या, रूट चक्राचं मी सगळी माहिती नाही दिली आहे, पण फोटो दिलाय. रूट चक्राचा कलर काय आहे, पोझिशन काय आहे, बीज मंत्र काय आहे, असं तुमच्या पीडीएफ मध्ये येईल. सगळ्या चक्रांचे फोटो येतील. ज्यांनी त्या दिवशी नोट नाही बनवल्या किंवा बनवायला वेळ नाही भेटला तर हे सगळं येणार आहे. आता मेडिटेशन कसं करायचं बघा. 7 चक्राचं मेडिटेशन तर करायलाच पाहिजे, काही इलाज नाहीये त्याच्याशिवाय. आता बघा, तुम्हाला एक साऊंड मेडिटेशन येईल, मी फाईल प्ले करून दाखवतो. 7 चक्र असतात. प्रत्येक चक्राला 3-3 मिनिट हिलिंग द्यायची आहे. तर पहिल्यांदा तो लम आवाज येईल, हात तिथे ठेवायचा तुम्ही रूट चक्रावर. लम लम. हवं तर बीज मंत्राचं उच्चारण केलं तर खूप छान आहे. 3 मिनिटानंतर त्याचा लगेच आवाज बदलतो. साऊंड फाईल मध्ये वम होऊन जातो. वम. लगेच वरती यायचं, स्वादिष्टान चक्रावर हात. असं 21 मिनिटाचं मेडिटेशन तुमचं होऊन जातं आणि 7 चक्र खूप छान
बॅलन्स होऊन जातात. ओके, सगळे चक्र इम्बॅलन्स आहे तर सगळे करू आपण. चला, असं स्लो होतं लेवल 2-3 ला, अजून फास्ट होतील, पण प्रॅक्टिस करायची. ओके, तर तुम्हाला असेल. आता मी तुम्हाला एक साऊंड हे दाखवतो, एक प्ले करून दाखवतो, बघूया आपण प्ले होतं का नाही. अगोदर शेअर स्क्रीन, शेअर ऍडव्हान्स, चला, काही आवाज येतोय का मला सांगा फक्त. बस लम आवाज येतो, हात तिथे ठेवायचा. त्या मेडिटेशन मध्ये एवढंच आहे. मग साऊंड वम रम 21 मिनिटात संपत ते. हा, तर ह्या पद्धतीने आहे तुमच्या फोनवर ते साऊंड मेडिटेशन येईल. त्याच्यात दुसरं काही नाही, फक्त साऊंडच आहे. क्राऊन चक्राचं झालं, 21 मिनिटाला ते मेडिटेशन बंद होऊन जातं. रोज करायचं आहे तुम्हाला. ओके, चला. तर याच्या पुढचं तुम्हाला काय सांगायचं आहे, मनी मंत्रा द्यायचा आहे तुम्हाला. ओके, अजून काय. ठीक आहे. ओके, तर बघा नोट्स मध्ये तुम्हाला 7 चक्राचं येऊन जाईल. ओके, ठीक आहे. तुम्हाला पेंडुलम डाउजिंगचे असे चार्ट्स पण त्या पीडीएफ मध्ये, एकच पीडीएफ आहे, 30 पानांची प्रिंट आउट काढून घ्या. ओके, झिबू सिम्बॉल पण दिलेला आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, झिबू सिम्बॉल आहे तुम्हाला द्यायचे. आता मनीचे नंबर, मनीचे एंजल नंबर पण तुम्हाला द्यायचे आहे. ओके, तर बरंचसं वाक्य आहे, मनी रिच्युअल्स आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला मी हे सांगतो, काय आपल्या पुढच्या क्लासमध्ये लेवल 2-3 ला काय असतं, जो क्लास आपला कधीपासून सुरू सुरू होणार आहे, सोमवार पासून, मंगळवार नाही, सोमवार पासूनच सुरू होणार आहे. ओके, त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडस एक्सप्लेन करतो, त्याच्यामध्ये काय असतं. ओके, जसं काल काही लोकांनी ऐकलं नसेल त्यांना आपण परत एक्सप्लेन करूया, नाही तर तुम्हाला काही लोकांना माहिती. बघा, आता तुम्हाला पुढच्या लेवलमध्ये सिम्बॉल शिकवले जातात, त्याच्याने रिझल्ट खूप फास्ट येतात. लेवल 1 ला तुमच्याकडे 10% ऊर्जा असतात. पुढे आले की तुम्ही 100%च्या इफिशियन्सीनी रेकी कुणाला करू शकतात. खूप 4च सिम्बॉल असतात, खूप सोपे आहे. तर लेवल 2 आणि लेवल 3 मी एकत्रच घेतो, म्हणजे 8 दिवस लेवल 2, त्याच्या पुढचे 1 वीक लेवल 2, पुढचा वीक लेवल 3. तर असं लेवल 2 करून सोडून देता येत नाही. जसं विपश्यनामध्ये आधी सोडून घरी सोडत नाही, तर लेवल 2 लेवल 3 एकत्रित कोर्स असतो, तो सिलेबस असतो. त्याच्यामध्ये सगळं काही मी जेही सांगेल ते सगळं त्याच्यातच इन्क्लूड केलेलं असतं. वेगवेगळे माझ्याकडे कोर्स नाही. आता करुणा रिकेचा काही स्पेशल नाही, क्रिस्टलचा काही नाही, सगळं एका कोर्समध्येच ऍड केलेलं आहे, समाविष्ट केलं आहे. त्याच्यात तुम्हाला करुणा रेकी, भारतीय रेकी आहे, करुणा रेकीचे सिम्बॉल शिकवले जातात, कसे वापरायचे आहेत. करुणा रेकी मग तुम्हाला कुठे बाहेर करायची गरज पडत नाही. त्याच्यानंतर अंतकरण रेकी, अंतकरण रेकी ही खूप सुंदर आहे. त्याच्यात तर तुम्हाला सिम्बॉलही लक्षात ठेवायचे नाही, कसे वापरायचे काय वापरायचे ते 4च सिम्बॉल असतात, क्लासमध्ये सांगेल. सतीचं ग्रीड, आता नातेसंबंध मजबूत करण्यासाठी तुम्हाला असे रिलेशनशिप ग्रीड कसे बनवायचे. म्हणजे आता नातेमध्ये म्हणजे कसं, काहींच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम असतो, पती पत्नी, भाऊ भाऊ, 2 कुटुंब यांच्यामध्ये जर काही वादविवाद असतील तर त्यांना एकत्र कसं करायचं. आणि एक सेपरेशन ग्रीड असतो दोघांमध्ये. तिसरा म्हणजे कसं, पती पत्नीमध्ये कोणी तिसरी व्यक्ती इंटरफिअर करत असेल, किंवा तुमचा एक मुलगा आहे, मुलाला बिघडवायला एखादा मित्र येतो, तर त्याला सकारात्मक भावनेने वेगळं कसं करायचं. अरे की मध्ये ब्लॅक मॅजिक होत नाही, तर व्हाईट मॅजिक आहे. एक सकारात्मक एनर्जीने, सकारात्मक भावनेने त्या व्यक्तीला आयुष्यातून थोडस लांब कसं ठेवायचं, जेणेकरून दोघं खुश राहतील. सतीचं ग्रीड शिकवलं जातं. विश बॉक्स आहे. विश बॉक्स अगेन मी काल सांगितलं तुम्हाला, अमेझॉनवर पण भेटतो, घेऊ शकतात पण वापरू शकत नाही. विश बॉक्स तुम्हाला असा, त्याच्यासाठी तुमच्याकडे लेवल 2 लेवल 3चं अटोनमेंट पाहिजे, ते सिम्बॉल तुम्हाला वापरता आले पाहिजे. त्याचा विश बॉक्स असतो, कसा बनवायचा, ऍफर्मेशन्स कसे द्यायचे, ते सगळं शिकवलं जातं. ऍक्च्युली तर विश बॉक्स घेतला नाही तरी चालतो. असा साधा माझा हा विश बॉक्स आहे. तर विश बॉक्स कसा बनवायचा, त्याच्यात त्याला चार्ज कसं करायचं, ऍफर्मेशन्स कसं द्यायचं, कुठले सिम्बॉल वापरायचे, ते तुम्हाला डिटेलमध्ये त्याच्यात शिकवलं जातं. ओके,
अजून पुढे आहे, अजून एक सुंदर कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. माझं तर खूप आवडतं आहे, खूप छान काम करतं. हे आहे वंडर लॅम्प. याला कपूर दिया वंडर लॅम्प बोलतात. हा कशासाठी वापरायचा, कसा, याच्यात कसे सिम्बॉल टाकायचे, याची प्रोसेस काय आहे. थोडा वेगळा असतो हा, नॉर्मल दिया सारखा नसतो. त्याला रेकीने कसं चार्ज करायचं आणि का वापरायचा. तर काही जीवनात खूप जुने ब्लॉकेजेस असतील, एखादं कामामध्ये खूप कोर्टाच्या केसेस असतात किंवा पैसे अडकलेले असतात, काही ना काही त्या कामामध्ये खूप ब्लॉकेजेस असतात एखाद्या व्यक्तीमध्ये. जे ब्लॉकेजेस काढण्यासाठी हा कपूर दिया तुम्हाला कसा वापरायचा ते शिकवलं जातं. ओके. हे आहे सायकिक अटॅक. आता मी तुम्हाला ओरामध्ये शिकवलं की ओरामध्ये आपला कसं दूषित होतो, पण हे काय आहे, ऍडव्हान्स लेवलचं आहे. सायकिक अटॅक म्हणजे एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर काही ब्लॅक मॅजिक केलं, जादूटोणा केला, काही असेल. म्हणजे जसं रेकी व्हाईट एनर्जी आहे, तसे वाईट प्रवृत्तीचे लोकही जगामध्ये असतात. कोणी काही केलं तर, जास्त प्रमाणात कुणाला काही झालं असेल तर तुम्ही रेकीमध्ये ऍडव्हान्स लेवलला जाऊन प्रोफेशनल हिलर बनतात आणि याच्यामध्ये चांगले पैसे चार्ज करू शकतात. तर जसं व्यक्तीचा ओरा खराब असतो, वास्तूचाही असतो. कधी कधी अचानक तुमच्या घरामध्ये काय होतं, अचानक सगळे लोक आजारी पडायला लागतात, अचानक सगळ्यांची नोकरी जाते, पैशाचा प्रॉब्लेम येतो. तर काही ना काही कोणी बाहेर केलेलं असतं, तर त्याच्यातून एखाद्या घराला कसं काढायचं, सायकिक अटॅक कसं काढायचं शिकवलं जातं. सर्वात सुंदर पुढच्या लेवलला म्हणजे ते आहे डिस्टन्स हिलिंग. काय आहे डिस्टन्स हिलिंग. व्यक्ती समोर नसेल, परदेशात असेल, शेजारच्या गावात असेल, घरात असेल, बाजूच्या रूमला असेल, तरी तुम्ही त्याला एका ठिकाणी बसून हिलिंग देऊ शकतात. कशाच्या माध्यमाने, एक अशा छोट्या इमेजच्या माध्यमाने, त्या व्यक्तीच्या फोटोच्या माध्यमाने, किंवा एखादी पिलो घेऊन देखील तुम्ही हे सगळं करू शकतात. ओके. खूप सुंदर काम करतं, खूप छान त्याचे रिझल्ट असतात. एक मॅजिशियनच बनतात. जसं पेंडुलम मध्ये आता तुम्हाला वाटायला लागलं जादूगर झाले, पाणी चार्ज करतात. ह्या गोष्टी काही अशक्य नाही, कारण तुमच्याकडे सिम्बॉल्स येतात. जसं मी एका ठिकाणी बसून तुम्हाला अटोनमेंट देतो, तसं तुम्ही ही सिम्बॉलच्या मदतीने कुणालाही करू शकतात. ओके. छान असतं ते, डिस्टन्स हिलिंग करू शकता. त्याच्यातच साऊंड हिलिंग, साऊंड थेरपी शिकवली जाते. कुठले इन्स्ट्रुमेंट घ्यायची गरज नसते, अल्टरनेटिव्ह वेजने तुम्ही साऊंड हिलिंग कशी करायची शिकवली. तुम्हाला शक्तिशाली एक हे आहे, हे तुमचं 7 पॉवर मेडिटेशन आहे. हे घेतलं जातं. आता हे लेवल 2 आणि 3 मध्ये सगळ्यात महत्वाचं हेच असतं. हे आहे, जसं तुमचं आता 7 चक्र मेडिटेशन आहे, पण हे मेडिटेशन तुम्हाला विथ सिम्बॉलच करायला लागतं. याच्याने काय होतं, सिम्बॉल नाही, तुम्ही बनतात पॉवर मॅग्नेट. तुमची 7ही चक्रे ओरा पूर्णपणे बॅलन्स होतो. तुम्ही जिथे जाल तिथे पॉझिटिव्हिटी, म्हणजे चांगले लोक आकर्षित करतात. तुमची चेहरा, स्किन, ओव्हरऑल पर्सनॅलिटी एक पॉवर मॅग्नेट बनतात. ओके. मनी मॅग्नेट, तुमच्या जीवनात पैसा सहज आणि योग्य पद्धतीने यायला लागतो. नवीन लोक, नवीन संधी आकर्षित होतात. जसं प्रत्येक बॅचला मला नवीन नवीन लोक आकर्षित होतात, आणि माझ्या स्टुडंटच्या जीवनामध्ये खूप छान छान फरक जाणवायला लागलाय. ओके. आता मला खूप एक्सपिरियन्स आहे म्हणून कॉन्फिडन्सली सांगतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळेजण पैशासाठीच वापरतात, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन हे खूप छान काम करतं. तुम्ही हिलिंग मॅग्नेट बनतात, एक शक्तिशाली उपचाराचे केंद्र. तुमच्यातील लोकांना बरे करण्याची क्षमता आहे खूप पटीने वाढते पुढे जाऊन. ओके. खूप सुंदर. तुम्ही जिथे जाल एनर्जी आणि लोकांना तुम्ही खूप सरप्राईज करता. एखादी व्यक्ती तुमचे आजी आजोबा जरी असतील गावाला, आणि तुम्ही बोलले, तुम्ही तिथे बसा शांत चेअरवर, मी हिलिंग देते, 10 मिनिटात फरक जाणवतो. इतकं सुंदर असतं, लगेच समोरच्या व्यक्तीला रिलीफ भेटतो. ओके. लव्ह मॅग्नेट, तुम्ही शक्तिशाली प्रेमाचे चुंबक बनतात. तर ते मेडिटेशन मध्ये आहे, कसं करायचं सांगितलं जातं. ओके. तर तुमचं सगळ्यांशी रिलेशनशिप इम्प्रूव्ह होतात. माझे स्वतःचेच खूप खराब झाले होते घरच्यातील प्रत्येकाबरोबर. तर खूप सुंदर काम करतं, स्वतःचा पण अनुभव आहे. सायकिक मॅग्नेट, सायकिक मॅग्नेट म्हणजे तुमचे ईएसपी पॉवर्स, तुमचे 6 सेन्स खूप छान वर्क करतं. छोट्या छोट्या एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन खूप छान वर्क करतं. आध्यात्मिक लेवलवर तुमची खूप जास्त प्रगती होते. ज्यांनाही स्पिरिच्युअलिटीची आवड आहे, आध्यात्मिक लेवलवर तुम्ही खूप छान प्रगती करतात. ओके. त्यातच तुम्हाला क्रिस्टल थेरपी त्याच कोर्समध्ये आहे. कुठलाही माझ्याकडे वेगळा कोर्स नाही. लेवल 2 लेवल 3 मध्येच मी एकत्रित शिकवत असतो. माझे स्टुडंट बोलतात, सर वेगवेगळं घेत जा, जरा चांगले पैसे कमवणार. पण मला नाही आवडत. मी एकदाच हिलर बनवतो, तर त्याला परिपूर्ण हिलर बनवतो. ओके. तर क्रिस्टल थेरपी बेसिक मध्ये काय असतं, बेसिक ऍडव्हान्स दोघं त्याच्यातच आहे, फक्त मी नाव वेगळं ठेवलं आहे. तर
बेसिक मध्ये क्रिस्टल्स कसे वापरायचे, असे झाड असतात, कुणाला कसे सजेस्ट करायचे. तुम्ही पुढे जाऊन एखाद्याच्या घरी जाऊन व्हिजिट करून एखाद्याच्या घराचा ऑरा चेक करू शकतात. त्यातली एनर्जी चेक केल्यानंतर सांगायचं तुम्ही हे क्रिस्टल घाला, तुम्ही हे क्रिस्टलचं झाड घरात ठेवा. तुम्हाला सगळं शिकवलं जातं पुढे जाऊन. म्हणजे सांगतो थोड्या वेळाने. ऍडव्हान्स मध्ये क्रिस्टल ग्रीड कसे लावायचे, टेम्पलेट्स असतात. याच्याने तुम्हाला जास्त रोज हिलिंग द्यायची गरज नाही रेकीची. तुम्ही एकदा ग्रीड लावलं ते खूप पॉवरफुल असतात. तुम्ही तसं ठेवलं तर तुमची रेकीने तुम्ही जर कुणाचे 100% शक्तीने उपचार करतात, क्रिस्टलने ते तुमच्या पॉवर 200% वाढतात. ओके, इतकी फास्ट त्याची हिलिंग होते. ते टेम्पलेट्स कसे बनवायचे, सेंट्रल क्रिस्टल कसे, सपोर्टिंग क्रिस्टल काय, ऍफर्मेशन कसे, ते शिकवलं. ओके, अजून आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक. आता हे काय आहे, बऱ्याचशा लोकांना रील्स वगैरे येत असतात, असे टॅपिंग पॉइंट्स असतात आपल्या शरीरावर, मेरिडियन पॉइंट्स. ते तुम्हाला शिकवलं जातं. आता शिकवलं म्हणजे तुमची सेशन नाही घेतली जात, तुम्हाला तुम्ही ट्रेनिंग देऊ शकतात, तुमचं स्वतःच करू शकतात. लोकांच्या हिलिंग घेऊ शकतात. त्या स्क्रिप्ट कशा बनवायच्या, कसं बोलायचं, तेही त्याच्यामध्ये ऍडव्हान्स ऍडिशनल आहे की तुमचं रेकी नाही तर याच्याने तुम्ही काहीतरी उत्पन्नही जर कमवायचं असेल तर करू शकतात, किंवा कुणाची हिलिंग करू शकतात. तर खूप सुंदर आहे. त्यातच असं नाही की हाच सिलेबस आहे, सिलेबसच्या बाहेरचं पण मी खूप शिकवत असतो. जसं न्यूमरोलॉजी आहे, न्यूमरोलॉजीनुसार कुणाला कसा सल्ला द्यायचा, कसे क्रिस्टल वापरायचे, लोशो ग्रीड काय असतं, छोट्या छोट्या ऍस्ट्रोलॉजी मध्ये टेक्नॉलॉजी कशी वापरायची, छोटं छोटं मी सांगत असतो. ओके, तर खूप सुंदर असतं. आवडलं तर तुम्ही नक्की. आता कोर्स, आता मी काल फी नाही सांगितली तर तुम्हाला तरी आता मी सांगून देतो, नाही तर तुम्हाला क्युरियोसिटी असते. ओके, कोर्स तुमचा मंडे पासूनच सुरू होईल, ट्यूजडे नाही, मंगळवार पासून. ओके, चला. हा, चला तरी पण एक बेसिक बेसिक सांगून देतो तुम्हाला. बघा, मंडे पासून सुरू होईल. त्याच्यामध्ये तुम्ही लेवल 2 मध्ये काय शिकतात, सगळे सिम्बॉलचं ऍक्टिव्हेशन, डिस्टन्स हिलिंग कशी करायची, रेकीचं हिलिंग ग्रीड, क्रिस्टल ग्रीड, विश बॉक्स, वंडरलँड, घर आणि ऑफिसच्या ओराचे शुद्धीकरण. तुम्ही कुठेही असा, गावाला जरी असला अमेरिकेत, तरी तुम्ही तुमच्या घराला हिलिंग कशी द्यायची, घर ऑफिसचं शुद्धीकरण, संबंध सुधारणे, तुमच्या भावनिक जखमा बरे करणे, लोकांशी नातेसंबंध मजबूत करणे, ऍडव्हान्स माइंड पॉवर टेक्निक्स. ओके, लेवल 3 मध्ये तुम्हाला सायकिक अटॅक कशा काढायच्या, टेलिपॅथी टेलिपॅथी देखील शिकवली जाते. तुम्ही तुमच्या सूचना इतरांच्या माइंड पर्यंत कशा पोहोचवायच्या, नकारात्मक ऊर्जेपासून तुम्ही सेल्फ प्रोटेक्शन कसं घ्यायचं, 7 पॉवर मेडिटेशन आहे, सतीचं ग्रीड, साऊंड हिलिंग, सो अँड सो. ओके, तर बोनस त्याच्यामध्ये काय कुठले कोर्स आहे, क्रिस्टल थेरपी, बेसिक ऍडव्हान्स दोघी, करुणा रेकी, अंतकरण रेकी, साऊंड हिलिंग आणि झिबू सिम्बॉल्स तुम्हाला ऍडव्हान्स शिकवले जातात. कसे वापरायचे, त्याच्यापेक्षा जास्त झिबू सिम्बॉल असतात, त्याची वेगवेगळी काढायची पद्धत कशी आहे, कुठल्या ठिकाणी वापरायची, ते थोडंसं ऍडव्हान्स लेवलचं असतं. आणि EFT तर तुम्हाला शिकवलं जातं. ओके, तर तुम्ही हे सगळं तुम्हाला, आणि बघा तुम्हाला काय असतं, लाईफ टाईम ऍक्सेस असतो. तुम्ही कितीही बॅचेस रिपीट करू शकतात. माझे 1-1 वर्ष जुने स्टुडंट येतात, समजत नाही म्हणून नाही येत, तर काहीतरी दरवेळेस त्यांना नवीन शिकायला भेटतं म्हणून येतात. तर टचवूड मला आजपर्यंत कुणाची कंप्लेंट नाही अशी. ओके, सगळ्यांना छान ऊर्जा जाणवतात. ओके, ते तुम्हाला जाणवतं बोलण्यात इच्छा. ओके, तुम्हाला आपलं ISO सर्टिफाईड इन्स्टिट्यूट आहे, गव्हर्नमेंट रजिस्टर्ड ISO सर्टिफाईड, तुम्हाला सर्टिफिकेट भेटतं. तुम्ही प्रोफेशनल हिलर बनतात. तुम्ही तुमचं फेसबुकला ऍड लावून देखील कोणाचं हिलिंग करायचं नक्की करू शकतात. ओके, लाईफ टाईम सपोर्ट असतो. एकदा आले तुम्हाला कोण मधून काढत नाही. ओके, बिझनेस कोचिंग टिपही दिली जाते. ओके, तर ह्या गोष्टी शिकायला भेटतात. तुम्ही काय करू शकता, जर ठरवलं तर बिझनेसही करू शकता. आता तुम्ही क्रिस्टल थेरपिस्ट, माझे बरेचसे स्टुडंट हाऊसवाईफ आहे, पण कुठे ना कुठे थोडेफार क्रिस्टल विकून त्यांच्या घरात पैसे येत आहेत. ओके, क्रिस्टल आहे, कुणाची छोटी मोठी हिलिंग घेतली तुम्ही, 21 दिवसाचं हिलिंग घेतलं, 500 रुपये चार्ज केले तरी चांगले पैसे कमवतात तुम्ही. एक क्लायंट जरी भेटला तरी 6-7 हजार येऊन जातात तुम्हाला. पैशाचं सेकंडरी आहे, आधी तुमची खूप आध्यात्मिक उन्नती होते. ओके, पैसा नंतर आहे. तुम्ही कुणाला पेंडुलम शिकू शकता,
सोशल मीडियावर व्हिडिओ वगैरे बनवू शकतात, सो अँड सो ऑन. तर आपल्या कोर्सची फी बघा, लेवल 2 चे 5,000, लेवल 3 चे 10,000 आणि बाकीचे ऍडिशनल कोर्स फ्री आहे. तर एवढी फी नाही आहे, ओके, बिलकुल घाबरायचं नाही. तसं सगळ्यांची टोटल कॉस्ट 26 होते. मला मार्केटिंग वगैरे एवढं काही येत नाही. तर बघा, फी 6,000 आहे, 6,000. पण ज्यांनाही मंडेच्या पर्यंत भरायचे आहे, सोमवारपर्यंत जेही भरतील त्यांच्यासाठी, सॉरी, संडे पर्यंत, संडे संध्याकाळपर्यंत जेही भरतील, फी त्यांच्यासाठी 5,000च आहे. संडे नंतर फी 6,000 होऊन जाईल. ओके, तर संडे पर्यंत 5,000 आहे. ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल त्यांना मी हे PDF पाठवेल, मला मेसेज करा. ओके. सेकंड थिंग बघा, एक गोष्ट आहे लक्षात घ्या. दरवेळेस आहे ना, आपल्याकडे 200च्या वरती स्टुडंट रजिस्टर्ड असतात आणि परमेश्वर कृपेने मला ना नेहमी माझे 20 स्टुडंट भेटतात आणि मी 20 स्टुडंटच लिमिट ठेवतो, 20 स्टुडंटच्या वरती घेत नाही. कशाला? कारण तिथे ग्रुपने मला ऑटोमेट द्यायला आवडत नाही, शक्तिपात नाही. मी 1 to 1च शक्तिपात देतो. सगळ्यांना एक एक करून द्यायला लागतं, त्याच्यामुळे मला तो 2 आठवड्याचा टाइमही पुरत नाही. तर सर्वांना एक एक करून द्यायला लागतं. तर 20 पेक्षा जास्त ऍडमिशन नसतात. तर तुम्ही सकाळच्या बॅचचे लोक आहेत, एवढं सांगतो की तुम्हाला थोडंसं लवकर ऍडव्हान्स बुकिंग करायला चान्स आहे, की तुम्ही आधी सांगू शकतात. नाहीतर काय होतं, मला मंडेला कॉल येतात, सर आता एक घ्या, पण नाही घेऊ शकत. माझ्या जुन्या स्टुडंटला माहिती मला तेवढा टाइमच नाही पुरत. ओके. तर मिनिमम 20 ऍडमिशन्स असतात. जितकं तुम्हाला नंतर करायचं असेल तेवढं करू शकतात. ओके, हे झालं कोर्सचं. आणि बघा, खूप सुंदर आहे. जर तुम्ही पुढे केलं ना, मी तुम्हाला सांगेल की स्वतःसाठी नाही मर्यादित राहत तुम्ही. तुमच्या ऊर्जा एवढ्या वाढतात की तुमच्याबरोबर घर, परिवार, मित्र, मैत्रिणी सगळ्यांचा फायदा होतो. एका व्यक्तीमुळे सगळ्यांचा फायदा होतो. ओके. खूप कॉन्फिडंट बनतात तुम्ही. मी आधीच सांगितलंय, लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप छान काम करतं. आणि इंडियाचे सगळे टॉपचे कोचेस आहे जे क्रिस्टल शिकवतात, NLP, पास्ट लाईफ रिग्रेशन, हिप्नोसिस, हे सगळे कोचेसची सुरुवात रेकी पासूनच झालेली असते. ओके. तर बाकीचं आहे, आलं लक्षात? हवं असेल तर नंतर सांगा, अदरवाईज आपण आता पुढे करणार आहे. याच्या रिलेटेड क्वेश्चन आन्सर आपण नंतर घेऊ. आधी तुमचं पैशाबद्दल मला थोडस बोलायचं आहे. ओके. पैसे म्हणजे शिकवायचं आहे. पैसे, तुमचं मनी रिच्युअल्स, एंजल नंबर द्यायचं बाकी आहे. ओके. क्वेश्चन आन्सर आपण शेवटचे नंतर घेऊ. ओके. चला, आता मला तुम्हाला पुढचं मनी रिच्युअल शिकवायचे होते. आता कुठे गेले तुमचे मनी रिच्युअल्स? कुठे गेला, कुठे गेला? ओके. आता पैसे, अगोदर मी तुम्हाला अन्न चार्ज करायचं शिकवतो. पैसे जाऊ दे, आधी पुढचे चार्जिंगचं बघूया आपण. आता बघा, मी तुम्हाला एक प्रश्न करतो. अन्न चार्ज का करायचं आहे, कशासाठी करायचं? आता मला एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला, बघा तुम्हाला लॉजिकल वाटतं की नाही. असं होतं का की तुम्ही जे अन्न बनवतात, तुम्ही जे बनवतात ना, तुमच्या मुलाला तुमच्याच हातचं जेवण आवडतं असं होतं की नाही? तुमच्या मुलाला दुसऱ्यांच्या हातचं जेवण आवडत नाही, ऍग्री की नाही? त्याला मावशीने किती चांगलं बनवलं, त्याच्या आंटीने किती बनवलं, आवडत नाही असं होतं. सेकंड, जेव्हा तुमचं नवीन लग्न झालं तेव्हा तुमच्या हसबंडला तुमच्या हातचं जेवण खूप आवडायचं, आता खूप चुका काढतात, असं होतं का? जरा विचार करून बघा. ओके. आणि बघा, तुम्ही जे जेवण बनवतात ते तुमच्या मुलाला तर आवडतं ना, बाकीच्या घरच्यांना नाही आवडत. आणि तुम्ही किती केलं तरी नाही आवडत, असं होतं. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कसं असतं. बघा, जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या मुलासाठी स्वयंपाक करतात ना, कुकिंग करतात, तुम्ही खूप प्रेमाने करतात. म्हणजे एकदम त्याला आवडतं का नाही, त्याला हे त्याच्यात हा पदार्थ टाकते, तुम्ही त्याच्यामध्ये काय ओततात? प्रेम ओततात की नाही? म्हणून त्याला तुमच्या हातचं जेवण आवडतं की नाही? त्याची मावशी तेवढ्या प्रेमाच्या भावनेने देणार आहे का? आत्या काकू देणार आहे का? तुमच्या मुलाला का आवडतं? कारण तुम्ही त्याच्यासाठी प्रेमाने बनवतात. ऍग्री की नाही सांगा बरं? तुमचं प्रेम असतं ना त्याच्यात. आता कसं असतं, परत एकदा सांगतो. सुरुवातीला तुमचं लग्न होतं तुमचं, तेव्हा मुलं नसतात. हजबंडवर खूप प्रेम असतं, खूप प्रेमाने बनवतात, त्याला तुमचं सगळं आवडतं. त्यांच्या ताटात जेवणामध्ये तुमचा केस जरी गेला तरी काही बोलत नाही. नंतरून तर बापरे बापरे, केवढ्या कंप्लेंट. तुमच्या सासू सुनेला तर बिलकुल, सासूला सुनेचं आवडत नाही, सुनेच्या सासूला नाही.
तुमची आई तर हेच मसाले टाकते आणि सासू बोलणार तुझी बायको तर मसालेच टाकत नाही, असं काही ना काही होतं बघा. काय असतं लक्षात घ्या, तुमच्या हाताला चव नसते. आपण बोलतो ना हिच्या हाताला खूप चव आहे, त्याच्या हाताला चव आहे. चव तुमच्या हाताला नसते, चव तुमच्या भावनेला असते, फिलिंग्सला असते. ऍग्री की नाही? चव कशाला असते आपली? हाताला असते की भावनेला, फिलिंग्सला, बरोबर? ऍग्री? तर बघा काय अन्न का चार्ज करायचं बघा. कुठे ना कुठे लक्षात घ्या, कुठे ना कुठे जेव्हा तुम्ही स्वयंपाक करतात तर काय असतं, तुम्ही घरच्या सगळ्यांचा स्वयंपाक करतात पण ते लोकांचा रोजची तीच खटखट असते आणि तुम्ही त्या आवडीने स्वयंपाक करत नाही, जस्ट वर्क म्हणून करतात, म्हणून ते कोणाला आवडत नाही. पण आपल्याला आवडीनिवडीचा विषय नाही आहे. अन्न चार्ज का करायचंय ते मी सांगतोय. तुम्ही जर रागाच्या भावनेत स्वयंपाक केला, काहीतरी घरात भांडणं झाले, तुमचं खूप रक्त उसळतं, खूप भांडणं आहे झालंय आणि खूप तुम्ही मेंटली डिस्टर्ब आहे, तुम्ही त्या भावनेने जेवण बनवलं ना, तर घरातले लोक आजारी पडायला लागतात. ओके, तर कसं असतं, अन्न चार्ज का करायचं आहे? शक्यतो बाहेरचं अन्न चार्ज करायचं आहे का बरं? आता मी एवढं सगळं एक्सप्लेन केलं. आता जशी भावना, जे बनवताना जशी तुमची मानसिक परिस्थिती असते, मानसिक कंडिशन असते, तशा एनर्जी त्याच्यामध्ये उतरतात. आता जेव्हा तुम्ही बाहेरचं जेवण ऑर्डर करतात, आता त्या हॉटेलमधला आचारी आहे ज्याने स्वयंपाक बनवलं, तुम्हाला माहिती आहे का तो स्वयंपाक बनवताना कसा बनवत आहे? त्याच्या तोंडात काही गुटखा वगैरे आहे, काही घेतलं वगैरे आहे, किंवा त्याच्या मनात तेव्हा काय भावना आहे, कुठल्या स्टेटचा आहे, कुठल्या राज्याचा आहे, तुम्हाला काहीच माहिती नाही. कधीही बाहेरून जेवण घेणार किंवा तुमचं घरचं जेवण आहे, जर तुम्हाला वाटलं की आज खरंच याच्यामध्ये चांगली एनर्जी नाही, अन्न कसं चार्ज करायचं बघा. कधीही चार्ज करताना काय करायचं आहे, आधी तुम्हाला नकारात्मकता काढायची आहे. मी पाणीचं सरळ चार्ज करायचं शिकवलं की याला तीर्थाची गोडी प्राप्त होत आहे. पण जेव्हा तुम्ही अन्न चार्ज कराल तर काय करायचं, समजा अन्न आहे, आधी काय करायचं, रेकीला कॉल करायचा, स्वतःची आभारी, माता पिता गुरु ईश्वराची, रेकी अमृत रेकी अमृत रेकी अमृत. कोणतं जेवण जेव्हा तुम्ही बनवतात ना, गॅसवर ते भांड्यात सगळी भाजी असते तेव्हाच करायचं, किंवा ताटात घ्या, किंवा ते पार्सल येतं तुमचं स्विगी अमेझॉन वरून, ते हातात घेऊन करायचं बघा. हात अँटी क्लॉकवाईज फिरवायचा, हात उलट्या दिशेने फिरवायचा आणि बोलायचं, ह्या अन्नामध्ये, या जेवणामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारच्या काही नकारात्मक ऊर्जा असतील त्या सर्व ब्रह्मांडात जाऊन निघत आहे, सर्व ब्रह्मांडात निघून जात आहे. या अन्नामध्ये कुठल्याही कारणाने काही नकारात्मक ऊर्जा असेल, तुमची भावना सगळं काही सांगते. जसं आपण ऍफर्मेशन बघितलं डॉक्टर मसारो इमोटोचं पहिल्या दिवशी, त्या पद्धतीने मग सगळं झाल्यानंतर हिलिंग देताना हात क्लॉकवाईज फिरवायचा, उजव्या बाजूने, घड्याळाच्या बाजूने. आता हे अन्न ग्रहण करणाऱ्या सर्वांना संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. या अन्न ग्रहण करणाऱ्या सर्वांना संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. तर इनविजिबल पार्टिकल असतात, खरंच ते अन्न चार्ज होतं. ह्या पद्धतीने तुम्हाला अन्न चार्ज करायचं आहे. ओके, फूड चार्जिंग करायचे आहे. सेकंड, आता तुमचं पैशासाठी, आता पैशावर या. ओके, फूड चार्जिंग झालं, अन्न पण झालं. हा, 24 पॉईंट बॉडी हिलिंग नाही शिकवली, नाही तर ते राहून जाईल तुमचं. ते पीडीएफ नाही तर मला सगळं शिकवायची गरज नाही ऍक्च्युली. बघायला गेलं तर त्या पीडीएफ मध्ये सगळं आहे, पण होतं काय, तुम्ही खूप लेझी असतात, मग मला परत फोन करून विचारतात, सर ते नाही, ते कसं करायचं? तर तुम्ही तुमचा पण थोडासा अभ्यास करत जा. ओके, बघा हे पीडीएफ मध्ये काय काय महत्वाचं आहे आपण बघूया. जे हिंदीमध्ये येणार आहे, ओरा चक्रा सांगितलेला आहे. ओके, ओरा कसा चेक करायचा दिलेला आहे. वन, आबा मंडल कसं चेक करायचं तुमच्या मुलांचं वगैरे तेही दिलेलं आहे, वाचून घ्या एकदा. एवढं काही अवघड नाही, हे वाचून तुम्ही दुसऱ्यांनाही रेकी शिकवू शकतात लेवल 1. अटेनमेंट नाही देऊ शकत, टीचर बनायला लागतं. ओके, कुठल्या चक्रासाठी कुठे हिलिंग द्यायची तेही दिलेलं आहे. त्याच्यात इम्पॉर्टंट काय आपण बघूया. हा, बघा हिलिंग देताना कधी पण हाताचा शेप असा पाहिजे, पिरामिडच्या शेप मध्ये पाहिजे. हा, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. याच्यात 24 पॉईंट बॉडी हिलिंग. आता हे काय आहे बघा, रेकीला कॉल करून तुम्हाला शरीराचे 24 पॉईंट आहे, प्रत्येकाला 3-3 मिनिट तिथे हात ठेवायचा आहे. जोरात हात नाही ठेवायचा, पेदर टच, एकदम नाजूक हात ठेवायचा वेगवेगळ्या ठिकाणी, असं 24 पॉईंट. आता हे कोणी करायचं आहे,
जे वयस्कर लोक आहे, एजेड लोक आहे, वारंवार शरीराच्या समस्या आहे, तरुण लोक तुम्ही सगळं करत नका बसू, तुम्ही तुमचं मेडिटेशन वगैरे ते करत जा. ओके, 24 पॉईंट बॉडी हिलिंग. एजेड लोक आहे बघा, हे सगळं पारंपरिक रेकीमध्ये, कन्व्हेन्शनल रेकीमध्ये कंपल्सरी होतं. पण आता टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, 300 वर्ष पुढे जग गेलेलं आहे. तर पुढे जाऊन तुम्हाला दुसऱ्या लेवलला, तिसऱ्या लेवलला कर्मा मेडिटेशन असतं. त्या मेडिटेशनने तुम्ही असंही विथ सिम्बॉल हील होऊन जाता. इथे जेही आजारी वयस्कर लोक आहेत, ज्यांना नाही जमत, ते तुमच्या बॉडी पार्टला असं 3-3 मिनिट हिलिंग देऊ शकतात. तर सगळ्यांना देता देता 24 3 72 मिनिट होतात. एवढं करण्यापेक्षा काय करायचं, 12 अंगों का छोटा रेकी उपचार आहे. तर 36 मिनिटात जर तुम्हाला मेडिटेशन नाही करायचं आहे, काही वयस्कर लोकांना कानाचा त्रास आहे, हेडफोन वगैरे घालून नाही होत, नसेल करायचं मेडिटेशन, तर तुम्ही रोज 3 मिनिट सगळ्या बॉडी पार्टला हिलिंग द्यायची. डोळे, कान, कनपट्टी, तुमचं थर्ड आय चक्र, थ्रोट चक्र, हृदय चक्र, रूट चक्र, गळा, ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण जेही लोक तरुण आहेत, कॅपेबल आहेत, मेडिटेशन करा. पुढे जाऊन लेवल 2-3 मध्ये विथ सिम्बॉल करा. ह्या गोष्टींची गरज पडत नाही, सिम्बॉलने तुमची लवकर हिलिंग होऊन जाते. ओके, आलं लक्षात? तर ह्या पद्धतीने तुम्ही पीडीएफ वाचायची आहे. ओके, बघा कसं जमतं ते. ओके, आता पैशासाठी, आता पैसे कुणाला आहे, आर्थिक समस्या कुणाला आहे, आहेत का आर्थिक समस्या? आता आपण पैशावर बोलूया आपण थोडस. ओके, पाणी चार्ज, सरळ पाण्याला अफर्मेशन द्या. हे पाणी, पाण्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ बघा, त्याच्यात मी सांगितलंय मुलांना कसं द्यायचं, 3ऱ्या दिवसाचा व्हिडिओ बघा. ओके, आता बघा पैसे, पैशासाठी कसं असतं. सर्वात अगोदर, आता इथे बरेच धर्माचे लोक असतील. ओके, कोणी ख्रिश्चन असेल, मुस्लिम, बौद्ध, मला नाही माहिती, जैन असेल, पारसी असेल, ज्यू असेल, कुणीही असेल. आता मला सांगा, सगळ्यांचा एक धर्मग्रंथ आहे, सगळ्यांकडे एक पुस्तक असतं. कुणाच्या धर्मामध्ये सांगितलं आहे का की असं दान हा शब्द आला नाही, असं झालाय का? दान हा शब्द आलाय का? नाही आला. लक्षात घ्या, डोनेशन. सगळे धर्म आपल्याला काय सांगतात, सगळे धर्म शिकवतात निसर्गाचे नियम, लॉ ऑफ नेचर. आलं लक्षात? तर काय करायचं आहे, घ्यायची सवय आपल्याला, द्यायची सवय आहे का? लहानपणापासून मागायची सवय असते, द्यायची नसते. तर बघा, मी तुम्हाला पैशावाल्या लोकांचा एक नियम सांगत आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे. पैशावाले लोक जे असतात, मल्टी मिलियनर लोक, बिलियनर लोक, त्यांना या टेक्निक्स माहिती आहे. तुम्ही जितकं जास्त डोनेशन कराल, युनिव्हर्स तेवढं रिटर्न करतो. तर साधारणतः प्रत्येक धर्मामध्ये एक नियम असतो की 10% तरी तुम्ही जितकं कमवता डोनेशन करा. पण नाही होत आपल्याकडून. आपल्याच गरजा कधी ह्या युगामध्ये, आपल्या गरजा एवढ्या असतात की आपल्याला नाही होत. तर ऍटलिस्ट 5% तरी डोनेशन द्यायचं शिका. ओके, खूप छान रिझल्ट असतात, द्यायचं आहे. अगोदर मी पण माझ्या टीचरचं ऐकून 10% द्यायचो, घरच्यांचे खूप बोलणी खाल्ली मी. घरचे बोलतात आम्हाला पण गरज आहे, तुला काय वाटतं? घरच्यांचं नाही होत समाधान. ओके, तुम्ही किती कमवा त्यांना कमीच पडतं. तर मी थोडं 5% वर आलो, बोलतो आता मला कोणी सांगायचं नाही, इथपर्यंत मी करणार आहे. तर माझ्या जुन्या स्टुडंटला माहिती आहे, आम्ही चॅरिटी वगैरे करतो, खेड्यापाड्यात जातो, त्या हॉस्टेलच्या मुलांना चप्पल, तर असं काही असेल, आमच्या लेवलवर जितकं होईल तेवढं आम्ही करतो. ओके, तर दान करायचं आहे, त्याचे खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला येत असतात. ओके, आलं लक्षात? तर डोनेशन इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला मी एंजल नंबर देणार आहे, पैशाचा मंत्र देतो. आता एक मनी मंत्र आहे. एक मंत्र, कसा मंत्र आहे, ओम क्लीम श्लीम असा काही मंत्र नाही आहे, त्याच्याहून सुंदर मंत्र मी तुम्हाला देतो. काय मंत्र आहे बघा. कधीही, नीट ऐका, कधीही तुम्ही कुणालाही पैसे देणार, पैसे देताना मी तुम्हाला सबकॉन्शियस माइंड, ऍफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन खूप डीप मध्ये शिकवलं आहे. हवं तर परत तो व्हिडिओ बघा. तर पैसे कुणालाही देणार, देताना मनातल्या मनात तुम्हाला ऍफर्मेशन द्यायचं आहे, त्या व्यक्तीसाठी आणि स्वतःसाठी. काय करायचं, आता समजा तुम्ही दुकानात गेले, 100 रुपयाची साखर घेतली. आता बघा पैसा कसा अट्रॅक्ट होतो. आणि खूप पॉवरफुल टेक्निक आहे, वर्ल्ड वाईड फेमस आहे, मी बनवलेली टेक्निक नाही. आता कोणी तुम्हाला 100 रुपये झाले समजा, तर काय बोलायचं, तर किराणा दुकानावाल्याच्या साठी आपण मनात इंटेन्शन द्यायचं, हे 100 रुपये मी या दुकानदाराला देत आहे. हे 100 रुपये याच्या जीवनात
किंवा याच्या घरामधील सर्व सदस्यांना याच्या जीवनात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य देत आहे. आणि 100 रुपये येताना माझ्या जीवनात 1,000 रुपये, 10,000, 1,00,000 बनून परत येत आहे किंवा मल्टिपल होऊन परत येत आहे. असं तुम्हाला प्रत्येक वेळेस छोट्या छोट्या ट्रान्झॅक्शनला अफर्मेशन द्यायचं आहे. पेट्रोल टाकायला गेले, 500 रुपयाचं पेट्रोल टाकलं, हे 500 रुपये येथील कर्मचाऱ्यांच्या जीवनात यांना सदैव शांती, परमसुख देत आहे आणि माझ्या जीवनात ते 500 रुपये 5,000, 50,000, 5,00,000 बनवून परत येत आहे. असं तुम्हाला नेहमी बोलायचं आहे. बँकेत गेले, चेक डिपॉझिट केला, चेक लिहिताना बोलायचं 1,00,000चा चेक लिहिला, 1,00,000 रुपये तर बँकेतील कर्मचाऱ्यांच्या जीवनात सर्वांना परमसुख शांती देत आहे आणि माझ्या जीवनात 10,00,000 1 करोड बनवून परत येत आहे. ओके. राहिला प्रश्न फोन पे जीपेचा. शेवटी तुम्ही कोड टाकणार, तुमचा फोन पे केल्यानंतर अमाऊंट टाकायची, ती अमाऊंट टाकल्यानंतर बोलायचं हे पैसे याच्या अकाउंट मधून जाऊन ह्या व्यक्तीच्या जीवनात परमसुख, समाधान, शांती देत आहे. आणि समजा 500 रुपये केले, हे 500 रुपये माझ्या जीवनात 5,000, 50,000 बनवून परत येत आहे. आता माझ्या संगती केलं तर खूप लोकांबरोबर केलं आहे, तर सर्वांसोबत होतं तर तुमच्या सोबत पण होईल आणि कधी ना कधी ते सबकॉन्शियस माइंड ती गोष्ट खरीच करतं. ओके. तुम्ही दिवसातून किती व्यवहार करा, समजा एकदा वाक्य नाही पकडलं सबकॉन्शियस माइंडने, दुसऱ्यांदा नाही पकडलं, 100 मधून एकदा तरी ते सबकॉन्शियस माइंड तुमचं वाक्य पकडेल आणि खरंच खूप सुंदर रिझल्ट होत असतो. ओके. आवडलं का मनी मंत्रा? करणार. पैशाला ब्लेसिंग्स, याला बोलतात ब्लेसिंग्स द्यायच्या. ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. अजून काय त्याच्यामध्ये मला फाईल मध्ये बघू द्या. खूप सुंदर आहे. मला रिझल्ट आलाय म्हणून मी लोकांना सांगतो, नाहीतर मला काय पडली सांगायची. ओके. अजून काय त्याच्यामध्ये मंत्र मला बघू द्या. अजून तुमच्या एंजल नंबर देतो. हा, अजून त्याच्यामध्ये काय होतं, ग्रॅटिट्यूड तर तुम्हाला द्यायचं आहे, ऑलरेडी सांगितलंय. हा, आता वेळ कसा काढायचा ते पण सांगायचं राहिलं. हा, तुम्हाला आता तुम्ही सांगणार सरांनी एवढ्या गोष्टी सांगितल्या आहेत, 1 2 3 प्रोसेस आहे, एनर्जी बॉल बनवायचा आहे, आपला सेल्फ ओरा क्लिन्झिंग आहे, मेडिटेशन आहे. बघा, तुम्हाला आयुष्यात प्रगती करायची असेल, लक्षात घ्या, सकाळी लवकर उठायला लागेल. काय करायचं, मी तुम्हाला एक मॅजिक सांगतो. हा, एका महिन्याला दिवसात किती दिवस असतात सांगा बरं. जास्तीत जास्त किती दिवस असतात एका महिन्यात? 31 दिवस असतात. आणि जर मी तुम्हाला तुमचा 31 दिवसाचा महिना 32 दिवसाचा करून दाखवला तर विश्वास ठेवणार का तुम्ही? हा, करून दाखवू. बघा, आता बघा तुमचा आता जुन्या स्टुडंटला माहिती आहे, पौर्णिमा मला माहिती आहे तुमचा 32 दिवसांचा महिना कसा करतं, इथे माझे जुने स्टुडंट पण आहेत. बघा, आता तुम्ही रोज कितीलाही उठतात. आता समजा तुम्ही रोज सकाळी 6ला उठतात किंवा 5ला उठतात, 7ला उठतात. काय करायचं, रोज 1 तास आधी उठायचं. ऐकून घ्या, 1 महिना असं करून बघा. कधी उठतात त्याच्या 1 तास आधी उठायचं, रोजचा 1 तास. तसे 30 दिवसांचे किती तास झाले? 30 तास झाले. एक दिवस 24 तासाचा असतो, एक दिवस वाढला की नाही? झाले की नाही 32 दिवस तुमचे? ऍग्री? आणि काय सांगायचं घरच्यांना, तो 1 तास माझा आहे, मला त्याच्यात डिस्टर्ब करायचं नाही. आणि त्या 1 तासात तुम्ही योगा करा, मेडिटेशन करा, ध्यान करा, जिमला जा, काही करा, वॉकला जा, पण तो 1 तास नक्की तुमच्यासाठी घ्या. ओके. तर तुमचं एक दिवस वाढून जातं. ओके. तर महिन्याला तुमचा एक एक्स्ट्रा दिवस भेटतो, असं वर्षाला तुमचे 12 दिवस एक्स्ट्रा भेटतात. 12 दिवसांनी तुमचं आयुष्य वाढून जातं. आपलं अर्ध आयुष्य तर झोपण्यातच जातं. 50% झोपण्यात, बाकीचं विचार करण्यात, निगेटिव्ह विचार करण्यात. प्रोडक्टिव्हिटी काय आहे, आपण कामच किती करतो? 20% पण करत नाही आपल्या पूर्ण आयुष्यभरात. ओके. आलं लक्षात? अशा गोष्टी करायच्या आहेत. ओके. अजून तुम्हाला एंजल नंबरच्या अगोदर थोडस सांगायला लागतं, नाही तर ओके, ठीक आहे. इथपर्यंत ठीक आहे. डोनेशन करत जा आणि मनी नंबर्स लिहून घ्या. आता मनी नंबर्स लिहून घ्या. कुठे गेले ते माझे मनी नंबर्स? जसं काल झिबू सिम्बॉल होते, पैशाचे नंबर लिहून घ्यायचे आहेत. सांगतो, पैसे अडकण्यासाठी सांगतो मी. असं पुढे जाऊन तर खूप असतं. चला, आता बघा, हे काही एंजल नंबर आहेत, खूप छान काम करतात.
जसं झिबू सिम्बॉल काम करतात, हे ग्रॅबोई कोड्स असतात, खूप सुंदर काम करतात. करायचं तुम्हाला प्रार्थना वगैरे तर बोलायचे नाही, फक्त यूज करायचे. ओके, आज माझा क्लोजिंग डे आहे, तर तुमच्या समोरच लिहितो, अचानक पैसे मिळवण्यासाठी, म्हणजे तुमचं रोजचा बिझनेस आहे, रोज चाललाय, तर चांगले पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आहे, 808520. काय करायचं, जसं झिबू सिम्बॉल आहे तुम्ही रिस्टवर लिहू शकता. माझा ज्या दिवशी क्लोजिंग असतं शेवटच्या दिवशी, मला अनुभव आहे, खूप मस्त काम करतो. 808 ब्लू पेनने लिहा. ओके, काही प्रॉब्लेम. अरे बापरे, कुठे गेलो. हे बघा, 808520. जलद मॅनिफेस्टेशन साठी, एखादं तुमचं स्वप्न आहे, लवकर घर वगैरे गाडी लवकर पाहिजे, 818711. मोठ्या संपत्तीसाठी, म्हणजे तुम्ही खूप वर्षापासून काही मॅनिफेस्ट करत आहात, तर 888800. तुम्ही ना नॉर्मली 808520 आणि 741 हातावर काढत जा. ओके, 741 काय बघा, अडथळे दूर करण्यासाठी, पैशाचे ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी. 808520 741. मी 3 नंबर एकत्र लिहितो, तर मला नेहमी चांगली ऍडमिशन भेटतात, छान पैसे येतात. ओके, 808520 741 मी लिहितो. तुमचा रोजचा बिझनेस आहे, नेहमीचा बिझनेस आहे, बिझनेस साठी तुम्ही हातावर 1144 5511 काढा, किंवा तुम्ही तुमच्या टेबलवर पांढऱ्या कागदावर तो नंबर काढायचा, 1144 किंवा 5511 ठेवून द्यायचा डेस्कवर, त्याच्यावर पेपर वेट ठेवून द्या. ओके, लकीसाठी, नशिबासाठी खूप छान आहे, 7177711. काय होईल, कुठे शॉपिंगला गेले, लकी ड्रॉ मध्ये एखादी वस्तू लागली, किंवा अचानक पुन्हा चांगल्या व्यक्तीचा फोन आला जॉबसाठी, असं काही ना काही होऊ शकतं. तर लक साठी तुम्हाला 7177711 करायचं आहे. हे लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा. मी याची पीडीएफ नाही देणार आहे. हे मी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या क्लासमध्ये किंवा एंजल थेरपीच्या क्लासमध्ये शिकवणार आहे. हे मी तुम्हाला देणार नाही, हे लिहून घ्या, हे पीडीएफ मध्ये नाही. किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या फोनचा, ते पण जमतं, एवढं लिहित नका बसू. याच्यानंतर बघा, आता बघा कसं करायचं आहे. तुमच्या डाव्या हातावर लिहायचं आहे, तुमची काल मी सांगितलं स्वीकारण्याची बाजू आहे, रिसेप्टिव्ह वाली. 808520 काढून ठेवा. कधी काढायचं, कधी माझ्या पण लक्षात राहत नाही, 4 ते ठेवा. ते काय करतं, तुमच्या ऊर्जा क्षेत्राशी ते व्हायब्रेशनला सक्रिय करतं. किंवा तुम्ही मनासारखा जप करू शकतात. 808 म्हणजे कसं, त्या संख्येचं 21 वेळेस किंवा 108 वेळेस जप करू शकतात. आता बसल्या बसल्या कसं, आता मी गाडी चालवत आहे, आता क्लोजिंगचा डे, मी माझंच सांगतो तुम्हाला, मुलीला घ्यायला शाळेत सोडवायला चाललो आहे, मग कसं मी चॅन्टिंग करतो, जे चॅन्टिंग बोलतात, 808520 741 808520 741, असं असतं. ओके, म्हणजे असे खूप असतात नंबर, तुम्ही एवढं तरी करून घ्या. मी स्क्रीनवर दाखवतो, 1 मिनिट, 1 मिनिट. असं बनीरेकीचं पण एक कार्ड असतं. आता याच्यावर तर माझ्याकडे किती नंबर्स आहे, त्याच्यावर पण तसे नंबर आहेत, तर त्याचं चॅन्टिंग करायचं असतं. असं ग्रीड कार्ड असतं, असा आपला फोटो लावायचा. ते मनीरेकीमध्ये कधी भविष्यात असेल तर सांगेल, सध्या माझे क्लास चालू नाही मनीरेकीचे, 2-3 महिने आहे. असं असतं, काम करतं ते सगळं, त्याच्यासाठी सांगत आहे. तर तुम्हाला मी परत स्क्रीन दाखवतो, नाहीतर अनम्यूट करतो. थांबा, कुणाला काही क्वेश्चन असेल आता विचारा. जवळजवळ आपलं सिलेबस संपतच आलेला आहे. मी अनम्यूट, कुणाला काही बोलायचं असेल, याच्या संबंधित काही प्रश्न आहेत का, विचारा. हा, एक एक तर करून. कालचा जो क्लास झाला सर, हा, तर मी नव्हते, कारण काल मला माहितीच नव्हतं की तुमचा क्लास आहे म्हणून. मग रेकॉर्डिंग बघून घ्या. आता युट्यूब चॅनल तुम्हाला माहिती आहे ना, त्याच्यावर जाऊन रेकॉर्डिंग बघा, रेकॉर्डिंग आहे. ओके. बरं बरं, चालेल चालेल, ठीक आहे, थँक्यू सर. सुवर्णा मॅम बोला. हा ते जे आता सर नंबर तुम्ही जे लिहिले ना, 808 आणि त्याच्यानंतरचा दुसरा नंबर आहे, ते दोन्ही लिहायचं का फक्त एकच लिहायचं त्याच्यातलं? एक संगती 3 नंबर लिहा. म्हणजे जास्तीत जास्त 3 नंबर लिहा, 3च्या पेक्षा जास्त नका लिहू. नाही नाही, तसं नाही सर, तुम्ही ते हा आता हे जे ना, अचानक पैसे मिळवण्यासाठी जे लिहिले नंबर 808 किंवा दोघी लिहून 520. ठेवा, दोघी लिहून ठेवा, 808520, दोघी छान काम करतात, काही फरक, एकच नका लिहू, दोघी लिहून ठेवा. ओके कॉमा ओके, देऊन थँक्यू. लिहा किंवा खालीवर लिहा, जसं ते नंबर काम करतात. ओके, अच्छा, आडवं लिहा, तिडवं लिहा, काही फरक. हा, ओके ओके सर, थँक्यू सर. ठीक आहे. ओके. हा, सीमा मॅम बोला.
सर ते मला विचारायचं होतं की हे डाव्या हातावर काढायचं तर ते मला दिसलंच नाही लिखाणाचं नंतरचं, तर ते पीडीएफ मध्ये राहणार आहे का? काय डाव्या हातावर कुठे काढायचं, कुठेही काय काढा, काढायचं? कुठेही काढा. इथून पूर्ण हात आहे, खांदा आहे, मांडी आहे, छाती आहे, पोट आहे, बरं कुठेही काढा. लिव्हर आहे, तुम्हाला डाव्या काढते ना. बरं बरं. आणि सर मला विचारायचं आहे की त्या दोन्ही याचे क्लासचे पैसे दुसरी आणि तिसरी लेव्हल एकच आहे का? एकच आहे. 5,000 दोघी लेवल आहे. असं बरं, फक्त दोन्ही आधी level. ओके. चालेल, म्हणजे मग मी करीन सर. चालेल चालेल. नाही तर तुम्हाला असं वाटत असेल तर जुन्या स्टुडंटला विचारून घ्या, मास्टर लेवलला मी कसं शिकवतो. ओके. आता नाही नाही, संजीवनी मॅम माझं नाव ठेवा सर तुम्ही, मी करणार आहे. किती दिवसाचा संजीवनी राहील मॅम तो कोर्स? दुसरीकडून शिकून आलाय. नाही सांगा बरं संजीवनी मॅम कुठे? सर मी माझ्या विद्यार्थ्यांवरती पण मी त्याचा आता जे तुम्ही सांगितले ना ते सिम्बॉलचं पण मी त्यांच्यावरती प्रयोग केले ना, तर त्यांना मार्क आता म्हणजे पहिल्यापेक्षा खूप चांगले मार्क पडले. म्हणजे जवळजवळ पैकीच्या पैकी 1-2 मार्क फक्त कुठेतरी गेलेले आहेत. आणि पेपरमध्ये त्यांनी पण मला सांगितलं की मी जे काही टेक्निक सांगितलं ना, तर त्याच्याप्रमाणे त्यांनी काम केलं आणि त्या परीक्षेमध्ये पण सगळं आठवलं. त्याच्यानंतर तुम्ही जे कॉइन ह्याची कॉइन नाही का दिलेली, तर त्या कॉइनचा मी पण स्वतः अनुभव घेतला. आणि आता सध्या जे तुम्ही सांगितले होते की हे क्रिस्टलचं वगैरे जे सांगितलं ना, तर मी हे सगळे झेरॉक्स वगैरे पण मारून आणले. ह्याच्यावरती मी काम पण करते. व्हेरी आता म्हणजे नाईस. चालू केलं, म्हटलं बघूया सरांनी शिकवलंय. तर आता म्हटलं की ह्या भिंतीवरती ते मोठं पोस्टर वगैरे लावायचं चाललंय माझं, की हा कारण तुम्ही नाही, जेणेकरून त्याचे व्हायब्रेशन तुम्ही ते मेडिसिन खूप बुद्धाचा फोटो आहे ना तो लावा आणि त्याच्याकडे बघून ध्यान करा. ओके. हे डिस्टन्स हिलिंगला कुठलं वापरा. म्हणताय तुम्ही? एक कुठला? मेडिसिन बुद्धाचा फोटो होता, अंतकरण रेखेत हा शिकवला हा, होता ना, बुद्धांचा ना, हो ते त्याच्यावर लावणारच तुम्ही आहे. मेडिटेशन करा. हे डिस्टन्स हिलिंगला वापरा. समोरच्या व्यक्तीला घोषित करा. हा, हे त्याच्यासाठीच ना, आता तुम्ही शिकवलंय ना त्याच्यामुळे मी लॅमिनेशन करून आणलं हे. ठीक आहे ठीक आहे. आणि खूप चांगले सर रिझल्ट आहेत बरं का. ते तुम्ही जे मनी मॅग्नेटचं तो हे कॉइन दिलेलं आहे ना, हा तर ते कॉइन मी स्वतः वापरलं आधी. म्हटलं बघूया काय ते. तर ते मल्टिप्लाय पण होतात. आणि खूप चांगला अनुभव आहे. चला, थँक्यू सो मच. खूप ओके. सुंदर सर, थँक्यू. आता मला सांगा तुम्ही, ते जाऊ द्या. तुम्हाला 5 दिवस हा, आवडले की नाही, मजा आली की नाही? हा? खूप खूप सर, सगळ्यांची खूप छान. ते आता नाही नाही, मला मी सांगा. तुम्हाला आधीच सांगितलं ना, मी आधीचा कोर्स केला होता, तर त्याच्यापेक्षा मला बेटर, खूपच सुंदर. म्हणजे मी ते शब्दात नाही तुम्हाला सांगू शकत की काय मला मिळालं ते. खूप फायदा झाला मला त्या गोष्टीचा. चला अजून आणि एक मी स्वतः गोष्ट. आता हे वापरायला पण सुरुवात केली ते चला सांगितल्यामुळे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अजून थांबा, एक आणि सगळी लक्षात घ्या. माहिती दिली, याची प्राइस वगैरे दिल्यात. थँक्यू. अजून एक महत्वाची गोष्ट राहिली, लक्षात घ्या. एक 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 गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या, नाही तर थोडासा प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही होणार. ऐकून घ्या मी काय सांगत आहे. बघा, माझा क्लास सगळ्यांना आवडला, छान आहे. 5 दिवस केला, व्हेरी नाईस. बघा, मी कुठलीही फी घेतली नाही आणि क्लास इथून पुढे फ्रीच असणार आहे. कधी मला काही पैसे नाही, अवेअरनेस बेसवर मी शिकवतो. पण होतं काय माहितीये का, तुम्ही लेवल 1चा माझ्याकडून अटोनमेंट घेतला आहे, तर क्लास संपल्यानंतर तुम्हाला हवं तर त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, दक्षिणा द्यायची आहे. किती देऊ शकतात त्याच्यासाठी मी फी नाही ठेवली. ओके. मला दक्षिणा 1 रुपये येतो, 1,000 येते आणि 5,000 रुपये येते. तर कशासाठी? बघा, भारत गुरु शिष्य परंपरेचा देश आहे आणि कसं असतं, तुम्ही एक एनर्जी घेतली आहे, शक्तिपात घेतलाय, तर त्याचं काहीतरी एनर्जी एक्सचेंज व्हायला पाहिजे. माझंच उदाहरण सांगतो. जसं मी अगोदर विपश्यनाला जायचो, तिथे सगळं फ्री असतं, खायला प्यायला, आणि पैसे नाही घेत ते 10 दिवसाचे. पण जाताना बोलतात काही दान करायचं तर करा, कारण तो आपल्या जीवनाचं एक महत्वाची स्टेप असते. जसं संस्कार, ज्याला आपण असं बोलतो, लग्न संस्कार असतो, दीक्षा एक संस्कार असतो, त्या पद्धतीने. तर मी नाही द्यायचो. मला त्याचा खरंच कधी एवढा रिझल्ट नाही जाणवला. मग मी परत एकदा गेलो. मी बोललो आता ह्या वेळेस मी करून बघतो, आणि माझ्या परीने, म्हणजे माझ्याकडे पैसे होते तरी मी द्यायचं नाही. नंतर मी दिले आणि मला खरंच जाणवलं की नाही, ह्या गोष्टी असतात. तर ऍज अ एनर्जी एक्सचेंज तुम्हाला जेही द्यायचं. आणि लक्षात घ्या, जेही लोक वयस्कर आहे, ज्यांना फोन पे जीपे काहीच कळत नाही, बिलकुल डोनेशन द्यायचं नाही, दान द्यायचं नाही. ऍज अ फक्त ब्लेसिंग दिली तरी ते गुरुला माहिती असतं, ते माफ होऊन जातं तुमचं. जेही लोक वयस्कर आहे, ज्यांना हे सगळं कळत नाही, अजिबात डोनेशन द्यायला घाई करायची नाही किंवा प्रयत्न करायचा नाही. नाही दिलं तरी चालेल. पण कसं असतं,
तुम्ही जर तुमच्याकडे आहे आणि तुम्ही नाही दिलं तर सबकॉन्शियस माइंडला ते कळून जातं की तुमची म्हणजे मनी एनर्जी कशी आहे. हा, मनी याला पण खूप इफेक्ट करतं. जसं तुम्ही एखाद्या इकडे जातात, हॉटेलला जेवायला जातात आणि तुम्ही टिप द्यायला जेव्हा हात मागे पुढे करतात, तर मग तुम्हाला वाटतं टिप देताना अरे वेटरला मी 100 रुपये देऊ, खूप जास्त होतात. मग सबकॉन्शियस माइंडला कळतं तुमच्यासाठी 100 रुपये जास्त आहे किंवा 10 रुपये जास्त आहे. आमच्या नाशिकला तर 10 रुपयेच देतात. मग सबकॉन्शियस माइंडला काय कळतं की आपली ऍक्च्युअल हैसियत म्हणजे आपली ओव्हरऑल पैशाचं एनर्जी सर्कल तेवढ्याने त्याच हिशोबाने आपल्याला पैसे येतात. तर असेल तर नक्की डोनेशन करा तुमच्या ऐपतीप्रमाणे. ओके, मला काहीच फरक पडत नाही. 11 करा, 100 करा, 1001 करा, 5555 करा, मला सगळ्या प्रकारचे डोनेशन येतात. ओके, पण त्याच्यातून तुम्हाला मुक्त व्हायचं आहे. ओके, नाहीतरी मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करतो का महत्वाचं असतं. बिलकुल कंपल्सरी नाही, नाही द्यायचे तर बिलकुल द्यायचे नाही. क्लास आपला फ्रीच आहे. ओके, जस्ट 1 मिनिट थांबा. मी मागे पण एका स्टुडंटला एक्सप्लेन केलं होतं, अगोदर सांगायचं नाही, पण बघा 1 मिनिट थांबा. नाही तर तुम्हाला समजणार नाही. तर बघा, संपूर्ण विश्वात काही मोफत मिळत नाही, तर प्रत्येक परिवर्तनासाठी काही ना काही ऊर्जा विनिमय आवश्यक असतो. मग तो वेळ, कृतज्ञता, प्रयत्न किंवा पैसा स्वरूपात असतो. तर ब्लेसिंग दिले तरी चालतील, पैसे असेल तर नक्की द्या. ओके, गुरु शिष्य परंपरा, तर लक्षात घ्या काय आहे. प्राचीन भारतात गुरु आणि शिष्य यांच्यातील नातं आध्यात्मिक आणि पवित्र मानले जायचे. तर गुरु शिष्याला आयुष्यातील बदलणारे ज्ञान देतो आणि शिष्य गुरु दक्षिणा देऊन आपला आदर, कृतज्ञता व्यक्त करतो. ओके, तर विद्या ही देवी आहे, व्यवहार नाही आहे. ओके, तर ज्ञान हे बाजारातील वस्तूसारखे खरेदी विक्री करता येण्यासारखे नसते. ओके, म्हणून काहीतरी आपण दिल्याशिवाय प्राप्त करण्याचे मन तयार होत नाही. मग तुमचं मन तुम्हाला खातं, तर मी अजून सांगणार नाही द्यायचं तर द्या, अदरवाईज इट्स ओके. कधी द्यायचं ते संध्याकाळी तुम्हाला जीपे फोन पे नंबर आला तेव्हा द्या, उद्या द्या, परवा द्या. मला लोक युट्यूबचे व्हिडिओ बघून डोनेशन करतात. का करतात? आता नंबर्स पण काम येतात आणि हे तर कारण मला माहिती, मी तसं शिकवतो. युट्यूबचे व्हिडिओ बघून पण कधी डोनेशन येतात. माझ्या घरचे खूप सरप्राईज होतात. कधी पण मी कार चालवताना कधी पण मेसेज येतो, फोन पे पे इतने पैसे प्राप्त हुए. माझ्या घरच्यांना प्रश्न पडतात की याला पैसे येतात तरी कुठून ना. तर एनर्जी हाय ठेवायची पैशाची. ओके, चला आता मला फक्त सांगा कुणाला पुढच्या क्लास बद्दल काही डाऊट आणि आपला क्लास कसा वाटला. 5 दिवस बोर नाही झाले, काहीतरी शिकायला भेटलं. मी पहिल्या दिवशी काय बोललो होतो, मी प्रॉमिस करेल काही ना काही लाईफ मध्ये चेंज करेल. ओके, चला सांगा एक्सपिरियन्स कसं वाटलं. आता कोण सांगणार? तुम्ही सांगितलं का रेकॉर्डिंग येईल, थोडस मला इनकरेज भेटेल. तुम्हाला चांगले एक्सपिरियन्स नाही आले, मला पेड कोर्स ठेवायला लागेल. मेसेज नाही असं सांगा बरं, लाजायचं नाही. मेसेज मध्ये काय, मग इथे मेसेज वाचत सुद्धा नाही, माझं तिकडे लक्षच जात नाही चॅट बॉक्स कडे. ओके, चला. सर हॅलो सर, खूप छान बोला. वाटलं तुमचा क्लास करून. थँक्यू. हा, सीमा मॅम आहे का? बोला बोला. हा, खूप छान वाटलं क्लास करून आणि खूप म्हणजे अनुभव पण छान आले, माहिती खूप मिळाली आणि तुमची खरंच खूप कमाल आहे की म्हणजे काहीही फीस न घेता अगदी निस्वार्थ सेवा करताय तुम्ही. कौतुकास्पद आहे खरंच, खूप छान, खूप मस्त जितकं वाटलं. तुम्हाला देता येतं ना निसर्गाला, म्हणजे आजूबाजूच्या लोकांना जितकं तुम्हाला देता येतं तेवढं द्यायचं. Okay? बरोबर आहे, बरोबर, अगदी निसर्ग छान. तुम्हाला परत देतो. ओके, सर मला बोलायचं आहे. खूप चांगलं म्हणजे खूपच सुंदर घेतला तुम्ही क्लास. पण मला असं काय वाटतं की थोडं वेळेत जर थोडस किंवा रिस्ट्रिक्शन्स तेवढ्या जर ठेवल्या तर आम्हाला करता येईल व्यवस्थित क्लास पुढचा. म्हणजे की समज- 1 तास तर 1 तासच किंवा 1.5 तास मग हा खूप वेळ होऊन जातो. सकाळचा वेळ आहे हा. बरोबर आहे. त्याच्यामुळे जी पुढची बॅच असते ती संध्याकाळी 8 ते 9 असते. त्याच्यासाठी तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे. ते ज्ञान देताच येत नाही, 1 तासात संपूच शकत नाही. ओके, नाही ना, ते बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. रेकॉर्डिंग म्हणून आहे. तुम्ही बिंदास, मी आधीच सांगतो की ज्यांचा 1 तास झाला आहे, बाकीचं असेल तुम्ही रेकॉर्डिंग बघा. मग मी ऍडिशनल आता होतंय. मी तर तर दिवसाला recording 3 तास घेईन. ओके, मला तर शिकवायला आवडतं, टाइमचं लिमिट. बरं सर, मी हा विचारत होती, हे जो तो नंबर लिहायचा तुम्ही जो दिला आहे
तर त्याच्यात तब्येतीसाठी असं काही आहे का की नंबर हा आकडा लिहू शकता तुम्ही? आहे पण ते ऍडव्हान्स लेवलला, मी लेवल 1 ला काय काय शिकवणार तुम्हाला ना फ्री मध्ये. बरोबर आहे ना, म्हणजे तसंही आहे. हा. टाईपचे नंबर्स आहेत नोकरीसाठी, बिझनेस साठी, इज खूप अच्छा युनिवर्स मध्ये अच्छा खूप अच्छा, ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. सगळे आणि खरोखर सुंदर झाला क्लास, खूप छान, आम्हाला आनंद मिळाला, आम्ही शिकू शकलो. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप छान झालं सर. हॅलो खूप खूप सर. थँक्यू. थांब एक एक करून बोलू, थांबा. हा वर्षा राणे मॅम. सर. खूप हॅलो खूप सर. धन्यवाद. थांबा स्क्रीनवरचे त्यांना बोलू द्या अगोदर. हा बोला वर्षा राणे. खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं आम्हाला आणि खूप थँक्यू. शब्दच नाहीत माझ्याकडे. खूप म्हणजे भरून आले. चला थँक्यू सो मच. चला सर. तुम्ही. हा सर, आजारी. हॅलो सर. हा कोण बोलत आहे? हॅलो सर. हॅलो सर. हॅलो सर. नाही तर मग मला एक संगती नका बोल. हा बोला वर्षा मॅम. वैशाली मॅम बोला. हो सर, मला विसर खूप पडतो. हा काय म्हणतात? मला विसर खूप पडतो सर. स्मृती बनશે ना त्याच्यासाठी मी त्याच्यासाठी मी काय करू सिम्बॉल शकते? वापरा. तो कॉन्सन्ट्रेशनचा सिम्बॉल वापरा तुम्ही. हो तो मी 2 झिरो सिम्बॉल दिले तो वापरू शकता. ओके. हो हो. आणि आपल्याकडे हॅलो असं सर. काय आहे? थांबा ना आता 1 मिनिट त्यांचं उद्या. हा बोला वैशाली मॅम. हो, आपल्याकडे असं काय आहे का, ब्रेसलेट वगैरे असं परिधान केलं तर असतं काय? असतं असतं सांगेल मी, नंतर सांगेल तुम्हाला. ग्रुपवर राहा, हो सांगेल मी. ओके. हो हो. ग्रुपवर असल्यावर सांगेल मी. हॅलो सर. थांबा. हा बोला स्मिता मॅम बोला. सगळ्यांना एक संगती नाही बोलू तर शकत. मला तुमच्याशी बोलायचं आहे सर. हा ठीक आहे. मला तुमचा नंबर हवा आहे. ग्रुप ऍडमिन वर नंबर आहे, त्याच्यावर करा तुम्ही. पण उद्या करा, आज नका करू, आज बिझी आहे. उद्या 3 ते 4 मध्ये करा. ओके. ठीक आहे सर. किती वाजता? कधी करा, उद्या दुपारी 11 नंतर कधी करा, काही प्रॉब्लेम नाही. सुट्टीच आहे ओके. ना. ठीक आहे. थँक्यू. ओके. हा आता कुणाला बोलायचं हॅलो होतं? सर. सर. समजत नाही ना, मला दिसत नाही. असं हात केला तसं. सुधा मॅम बोला, सुधा भगत मॅम बोला. हा सर, आजारी माणसांनी हिलिंग द्यायला चालतं का? चालतं ना, काही प्रॉब्लेम नाही. पण लेवल 1 मध्ये सध्या नका देऊ एवढे आजारी. कॉमन छोट्या मुलांना सर्दी ताप झाला त्यांच्यावर करा. तुम्ही लेवल 1 ला आहे. लेवल 2, 3 ला तसं करा, तुमच्याकडे सिम्बॉल असतात वगैरे. सध्या तुम्ही छोट्या मुलांना सर्दी ताप झाला त्यांच्यावर करा, स्वतःवर करा. ओके. हा सर, लगेच खूप करायला छान नका वाटलं. घेऊ. थँक्यू सर. हा थँक्यू. हॅलो सर. हा बोला मॅडम. कोण आहे? हॅलो सर. हा सुजाता पाटील मॅम बोला. हा थँक्यू सर. मी रेखी माझ्या मैत्रिणीने सांगितलेली होती. तर अच्छा. मी बिलीव्ह याने खूप कमी होतं मला या विषयावर. तर ती बरचसं मला सांगत होती. पण तुमचा क्लास मी इन्स्टामधने मला आलेलं होतं हे सगळं. मी बघली चला ट्राय करून बघू. खरंच ही इन्फॉर्मेशन तुम्ही एवढी छान दिलेली आहे, याबद्दल तर खरंच तुम्हाला मनापासून धन्यवाद माझ्याकडनं. आणि मी पुढचे क्लास नक्की करेन, पण आता सध्या माझ्या मुलाचे पेपर आहे. तर चालेल तर चालेल चालेल काही नंतर कधी क्लास आणखी चालू होतील तर मला तुम्ही प्लीज ठीक आहे. इन्फॉर्मेशन करा, मग मी चालेल जॉईन करेल नक्की. चालेल. खूप माझ्या मनापासून तुम्हाला धन्यवाद याबद्दल चालेल. माहिती. आणि मला पर्सनल तुमच्याशी बोलायचं आहे. मी नंबर आहे माझ्याकडे, मी आहे बोलेल उद्या नक्की. कॉल करा, काही प्रॉब्लेम. थँक्यू सर. आणि बघा, मी सगळ्यांना सांगतो, क्लास आहे ना 2 आठवड्याचा असतो. म्हणजे पुढच्या सोमवारपासून क्लास सुरू होईल आणि तो 7 फेब्रुवारीला संपेल. ओके. पुढचा आणि शनिवार 8 रविवार मार्च. क्लास सुट्टी असते. क्लासला शनिवार रविवार सुट्टी असते आणि एकच बॅच असते संध्याकाळी 8 ते 9. ओके. तेवढीच एकच बॅच असते 8 ते 9. रोजची रेकॉर्डिंग भेटते आणि लाईफ टाईम ऍक्सेस आहे. तुम्ही एकदा ऍडमिशन घेतले, कितीही बॅचेस रिपीट करू शकता. ओके. काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. ऑफलाईन आहे का? हा बोला. ऑफलाईन आहे का? ऑफलाईन? ऑफलाईन नाही, ऑनलाईन आहे. ऑफलाईनला तुम्हाला शिकवलेलं तुमच्या डोक्यातून निघून जाईल. ऑनलाईनची रोजची रेकॉर्डिंग असते. कधी तुमचे डॉक्युमेंट्स हरवले, तुम्हाला परत डॉक्युमेंट दिले जातात आणि हजारो लोकांना फरक पडला तर तुम्हालाही पडेल. ऑफलाईनचं मला पण, मी स्वतःच ऑनलाईन केलेलं आहे.
मीच कुठे ऑफलाईन करायला जाणार नाही, माझ्याच लक्षात निघून जातं. ते ऑनलाईन खूप परवडतं असं. ओके. आणि तुम्ही ते एक सांगितलं नाही, अडकलेले पैसे मिळण्यासाठी काय करता तुम्ही येईल? सांगितलं ना, हा नंबर टाका 808520 सध्या टाका. बाकीचं हा. ऍडव्हान्स लेवलला वेगळे कोड्स असतात. मी आता याच्यात माझ्याकडे मी फाईल पण नाही खोललंय. तो 808520 741 तो 74 नंबर त्याच्यासाठीच आहे. तर तो तुम्ही त्याच्यावर टाका. आता 3 सांगितलेले नंबर. मग पुढच्या लेवलला तुमच्याकडे कपूरदिया असतो, काही सिम्बॉल्स असतात. त्याच्याने फास्ट रिझल्ट येतात. आता याच्याने जितकं शक्य आहे तेवढं करा तुम्ही. ओके. लेवल 1 ला काही तुमच्या 10% तरी ऊर्जा असतात. जितकं होईल तेवढं करा. फास्ट रिझल्ट पाहिजे तर पुढे या, काही प्रॉब्लेम. ओके, चला अजून कुणाला काही सर आजची मला रेकॉर्डिंग बोलू आता बोला. सर आजची रेकॉर्डिंग भेटेल ना? भेटेल ना, आजचे रेकॉर्डिंग पण भेटेल ना. ओके, थँक्यू सर. थँक्यू. आणि समजा आता उद्या सोमवारपासूनचा बॅचला नाही करता तर पुढच्या बॅचला ऍडमिशन घेता येईल ना? घेता येईल ना, काही प्रॉब्लेम नाही. नाही. पण तो कोर्स मग महिन्यातून एकदाच असा असतो, एकदा दोनदाच असतो, नेहमी नसतो. शक्य असेल तर करून घ्या. कारण काही तुम्हाला शनिवार रविवार सुट्टीच असते, वीकली 2, आणि रेकॉर्डिंग तर रोजच्या भेटतात, आणि लाईफ टाईम ऍक्सेस आहे. तुमचा एखादा दिवस मिस झाला, कुठं गावाला गेल्या, पुढची बॅच म्हणजे तुम्ही किती बॅच रिपीट करू शकतात, अगदी वर्षभर. त्याला तुम्हाला नो एंट्री नाहीये. एकदा आले म्हणजे आले असं आहे. त्याचा काही फरक पडत. हा बोला पौर्णिमा, काय झालं? काही नाही, जरूर जॉईन करा पुढच्या याला, तेवढंच सांगायचं होतं. हा मॅडम आमच्या जुन्या स्टुडंट आहे, सांगा बरं मॅडम कसं शिकवतं. नाही त्यांना विश्वास नाही. छान फायदा होतो, नवीन नवीन शिकतो. हा आणि तुम्ही मी आधी केलेलं आहे, हा खूप मागे, खूप वर्षामागे, आता खूप काही बदललेलं जवळजवळ आहे म्हणून 20-25 वर्षामागे केलं होतं, म्हणून परत जॉईन केलं आणि बरंच नवीन शिकले मी. थँक्यू. थँक्यू. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. बरंच काही बदललेलं आहे. नवीन टेक्नॉलॉजीनुसार आपण नवीन शिकलं पाहिजे. बोललो जे कोणी जुने केलं असेल त्यांच्यासाठी छान आहे. ओके, चला, ठीक आहे. चालेल. हॅलो सर. बोला. हा नमस्कार सर, मी भारती पवार बोलते हा, मुंबईवरून. बोला ना मॅडम. तुमचं जे सेशन होतं सर 5 दिवसाचं, म्हणजे कमी वेळेत तुम्ही खूप छान प्रकारे नॉलेज दिले. आणि हे जे नॉलेज आहे ना, ह्यापासून मी फार 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 दूर होते. म्हणजे असं काही असतं हेच मला म्हणजे याची कल्पना नव्हती ऍक्च्युली. तर मला तुम्हाला म्हणजे असं थँक्यू म्हणायचंय की तुम्ही फ्री अवेलेबल केल्या सगळ्या गोष्टी. त्याच्याबद्दल कोणी थँक्यू म्हटलेलं नाहीये. आणि कशासाठी? ते मला गरजेचं वाटलं. आणि मला एक प्रश्न होता सर, की आपण हातामध्ये जे ते क्रिस्टल ते घालायचंय, ते नेमकं म्हणजे कोणतं कोणी घालायचं हे कसं कळणार आपल्याला? त्याच्यासाठीच ते पुढे ना क्रिस्टल थेरपीचा कोर्स असतो तो. त्याच्यामध्ये सगळं शिकवलं जातं, न्यूमरोलॉजी प्रमाणे कसं घालायचं. तरीही तुम्हाला सांगेल मी नंतर, तुम्ही मला कॉल करा, पाहिजे असेल क्रिस्टल तर मी सांगेल. ओके, थोडस गाईड हो करेल तुम्ही हवं असेल तर. सर, थँक्यू. मला पुढच्या गोष्टी पण करायच्या आहेत, त्यासाठी मी तुम्हाला नक्कीच म्हणजे कॉन्टॅक्ट करेल. चालेल चालेल. थँक्यू व्हेरी मच सर. फार जीवनात म्हणजे उपयोगी अशा गोष्टी आहेत त्या. खूप काही आणि असतात त्या एनर्जी. तुम्हाला बस रेकी लेवल 1चा फक्त त्याचा डोर ओपन आहे. पुढे जाऊन तर वेगवेगळ्या येस इतक्या सगळ्या गोष्टी असतात या युनिव्हर्स मध्ये ना. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एकटे नाहीच आहे, तुमच्या बरोबर नक्की नेहमी कोणी ना कोणी आहे. कुठल्याही हा स्वरूपात हा असेल, एंजल स्वरूपात, सिम्बॉल स्वरूपात. तर लाईफचे प्रॉब्लेम खूप लवकर सॉल्व्ह होतात, आणि जितक्या लवकर शिकल तेवढं चांगलं आहे, कारण आयुष्य खूप मोठं आहे. मी स्वतःला खूप लकी समजतो की इतक्या लवकर मला या गोष्टी कळायला, कारण मला येस अगदी रिटायरमेंटची पण गरज नाही होती. 80-90चं झालं तरी पण पैसे तर येणारच आहे आणि ब्लेसिंग पण भेटणार आहे. मेन तर आहे येस इथे येणारा प्रत्येक पैसा आशीर्वादाच्या स्वरूपातला असतो, आणि त्याच्यामुळे काय होतं कुठे ना कुठे आपली डेव्हलपमेंट घरच्यांनाही ब्लेसिंग भेटतात असं. तर खूप सुंदर आहे. ज्यांना करायचं असेल पुढे खूप छान काम करतात. थँक्यू तुमच्याकडनं व्हेरी तर एक विचारायचं होतं, तुमच्याकडनं जर आम्हाला अफर्मेशन घ्यायचं असेल वैयक्तिक कुणाला असं काही कुठल्या प्रॉब्लेम वरती, तर तर येऊ शकतो का? अहो मॅडम, माझे ना ते म्हणजे ना मी भेटलंच खूप अवघड आहे. म्हणजे कॉल करायला ना, आता मी बोलतोय तर उद्या परवा करा मला कॉल, पण तसं खूप पर्सनल इन्फॉर्मेशन कसे देऊ? माझ्याकडे तेवढा टाइम असेल का? माझ्याकडे किती बॅचेस असतात?
बरोबर ना, प्रत्येकाला अफर्मेशन द्यायचं, त्याचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायचा वगैरे. टाइम असेल तर मी नक्की करतो, वेळ असेल तर. अदरवाईज खूप अवघड होऊन जातं. नाही तर मी तुम्हाला प्रॉमिस देणार आणि मग तुमच्यासाठी स्पेशल वेळ काढायला कसं देणार. आणि अपॉइंटमेंट घेतली तर देईल नक्की. 500 रुपयात अपॉइंटमेंट घ्या म्हणजे किती देणार आहे? एखाद्याकडून घेणार तर किती घेणार? म्हणजे आपण बोलतो देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण कुठेतरी लिमिट पण ठेवत जावे, नाहीतर प्रॉब्लेम होऊन जातो. जसं मी तुम्हाला हृदय चक्र शिकवलं, जास्त ओव्हर ऍक्टिव्ह असेल तुम्ही खूप दिलदार बनाल, देतच जाणार. मग घरचे बोलतील अरे काय हा, तू वेळ तर देतो, पैसा पण घेत नाही, तर असं प्रॉब्लेम होतो. तर कुठे ना कुठे बॅलन्स असणं गरजेचं आहे. सध्या माझ्याकडे टाइम नाही, सध्या मी खूप बिझी आहे. जर वेळ असेल कधी तर मी नक्की तुम्हाला देईल. ओके. पेड स्टुडंट बरोबर तसं नसतं. पेड स्टुडंट आता तुम्ही फ्री आहे म्हणून मी असा बोलतो. एकदा पैसे भरले का मला ते करणंच आहे, कुठलाही कॉल तुमचा उचलणंच आहे. रात्री 2ला केला, 3ला केला तरी पण मी तुमचं कोणीतरी देणं लागतो, कारण तेव्हा तुम्ही पैसे भरतात. तर माझ्यावर जबाबदारी येते. सध्या माझ्यावर जबाबदारी नाही, मी फ्रीली मनापासून शिकवलं, माझ्यावर काहीच प्रेशर नव्हतं. एकदा तुम्ही फी भरून आले की माझ्यावर प्रेशर येतो, तुमचे ते पैसे वसूल झाले पाहिजे, तसं नॉलेज भेटलं पाहिजे. ओके. मग तुम्ही रात्री 3ला कॉल केला तरी मला उचलणंच असतं. ओके. हा बोला मोटरोला मॅडम. हा खूप ठीक. खूप आभारी आहोत तुमचे. खूप छान आम्हाला नॉलेज दिलं. पुढे आम्ही नक्की अजून करूयात परत. चालेल चालेल, थँक्यू थँक्यू. धन्यवाद. सर मी बोलू? हा सर हा थांबा 1 मिनिट. हा बोला मॅडम तुम्ही. मी बोलू? हा हा, तुम्हीच बोला. तुमचं नाव मोटरोला लिहिलंय ना, नाव समजलं नाही. निर्मला हा, निर्मला काही माळगाव. प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम. खरंच तुम्ही पहिल्या ह्याच्यामध्ये खूप छान शिकवलं. असं कोणीही शिकवत नाही. आणि ही रेकी म्हणजे काय आहे हे आम्हाला तुमच्याकडनं समजलं. अफर्मेशन दिली तीही खूप सुंदर दिली आणि खरोखर छान शिकवलं. मला तरी खूप आवडलं. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू सो थँक्यू मच. आणि खूप लहान वयामध्ये तुम्ही आमच्या एवढ्या मोठ्या बायकांना खूप छान ज्ञान दिलं. आता माझी 2 वर्षाने साठी येईल. पण खरोखर छान दिलं. चला थँक्यू. प्रश्नच नाहीये. चला, तुमच्यासारख्या लोकांनी मला असं डोनेशन केलं नाही तरी चालतं, ब्लेसिंग दिले तरी इनफ आहे, कारण सगळ्यांना नाही टेक्नॉलॉजी नाही करेल येत. मी. तर मी नाही नाही नाही, करेल मी. ते कंपल्सरी नसतं. आणि क्लास फ्री आहे तर मी तो फ्रीच ठेवतो, पण अशा काही गोष्टी असतात. नाही तर असतात. हो. एनर्जी एक्सचेंज होत नाही. ते हो, निसर्गाचे नियम हो. आहे म्हणून मी सांगतो. हो, बाकी हो. नाही. परमेश्वराने बरोबर आहे. बरोबर आहे. कारण गुरु दक्षिणा ही द्यायलाच पाहिजे. पहिल्यांदा पण द्यायची पूर्वीच्या काळी. हा, ते निसर्गाचा नियम आहे, नाहीतर हो, होत नाही. निसर्गाचा नियमच आहे. हो. थँक्यू सो मच. थँक्यू. हॅलो हॅलो सर. हा बोला मॅडम. तुम्हाला जी दक्षिणा द्यायची ती तुम्ही जो काल नंबर दिलाय त्या ह्याच्यावरती पाठवली तर चालेल का? नाही नाही, मी संध्याकाळी येईल तुम्हाला. एखादं घाई नका करू, काही ओके पैसे ओके मला येत राहतात, त्याची काही घाई नाही. फक्त मी सांगितलं तुम्हाला, संध्याकाळी येईल एखादा नंबर दुसरा, ओके. त्याच्यावर पाठवा. ओके. चालतंय चालतंय. ओके. ठीक आहे, चला थँक्यू सो मच. तुम्हाला आता झाल्यानंतर लगेच डॉक्युमेंट्स येतील. मस्त PDF काढा, कलर प्रिंटआउट काढा, आयुष्यभरासाठी वापरा. आयुष्यभरासाठी तो काम येतील. ओके. तर काढत द्या. आणि ऍफर्मेशनचं आता मॅडमने सांगितलं, पर्सनल बनवू का, काही गरज नाहीये. मी ऍफर्मेशन दिले, ते छोट्या मुलाला द्या, म्हाताऱ्या माणसाला द्या, तरुण लोकांना द्या. ते ऍफर्मेशन आहे, सगळं कव्हर करतं. त्या ऍफर्मेशन मध्ये पैसे कव्हर होतात. ते PDF दिलाय बरोबर. मला कोणी विचारलं होतं ऍफर्मेशनचं, सुधा मॅम तुम्ही का आत का, कोणी विचारलं होतं आत्ता? हा, तुम्ही विचारलं होतं सुधा मॅम. बघा, तुम्हाला कशासाठी ऍफर्मेशन पाहिजे होते सांगा बरं. पर्सनल म्हणजे काय पर्सनल? थांब, अनम्यूट करा, अनम्यूट करा, अनम्यूट करा 1 मिनिट. नाही, ते अनम्यूटचं बटन दाबा, मग सांगतो. ते म्यूट झाले तुम्ही. नाही नाही, ते तुमचा आवाज येत नाहीये, पण लक्षात घ्या, कुणाचे काही प्रॉब्लेम असेल, ते ऍफर्मेशन्स काय आहे, ते ओव्हरऑल ऍफर्मेशन्स आहे. तर तुम्हाला काय होणार त्याच्याने, पैसे, तुमचे आजार काही असेल, ते PDF काढून घ्यायचं आहे तुम्हाला आणि तेच वाचा, दुसऱ्याची गरज नाही. हा बोला, चारुशीला मॅम बोला. सर मला पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत फॅमिलीमध्ये. त्याच्यातून माझी सुटका होईल का? कसला? पर्सनल म्हणजे माझी नणंद माझ्याकडे आहे आणि मला तिचा खूप त्रास होतोय. खूपच. पुढे जाऊन म्हणजे आहे एवढी याच्यामध्ये, होत आहे. तुम्ही जरा पुढे जाऊन आहे. उपाय जगात आहे बघा, समस्या आहे तर उपाय पण आहे.
निसर्गामध्ये प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आहे हं. नक्की नक्की सोल्युशन मी तुम्हाला नंतर फोनवर बोलेन सर. बरं ठीक. थँक्यू सर. खूप बरं वाटलं. ओके चला ठीक आहे. अजून कुणाला काही तर लक्षात घ्या, सगळे PDF काढा, कलर प्रिंटआउट काढा, येतील आता तुम्हाला सर्वांना आणि प्रॅक्टिस करायची आहे जोपर्यंत तुमचा पुढचा अटेंडमेंट होत नाही. ओके चला सर्व बरं. अजून कोणी बाकी आहे का? सगळ्यांचे क्वेश्चन घेऊन ठेवतो, आज काही हे नाही, कुठे जायचं नाही, शेवटचा दिवस आहे. हा बोला मॅडम, राजश्री मॅम. हा तुमचा फोन आला होता, बोला बोला. ते नाही होत अनम्यूट, तुमचं बटन दाबा. नाही होत मॅम, थोडासा प्रॉब्लेम असतो. नाही येते नाही. ते हेडफोन काढून घ्या, तुम्ही हेडफोन काढून घ्या, त्याच्यामुळे येत नाही. ते हेडफोन सूट नाही करत बोलायला. तिथून काढा, तिथून प्लग काढा. आता तर काय ऐकलंय त्याला, पिन काढा त्याची. नाही नाही, ते हेडफोनची पिन काढून घ्या तर येईल. नाही येत, तुम्ही मला फोनवर बोला. तुम्ही काल पण कॉल केलेला ना, फोनवर बोलून घ्या. हा काही बोलायचे पौर्णिमा मॅम तुम्हाला? काही नाही, पाठवलेत मी आधी, तुम्ही पाठवले याच्यावरती. हा ठीक आहे ठीक आहे, काही नाही. थँक्यू. कुणाला काही नाही बोलायचं, आपण रॅप अप करूया. ओके संपूया. काही प्रॉब्लेम असेल नंतर कॉल करू शकतात उद्या तुम्ही, काही प्रॉब्लेम. चला सर्वांनी मला 5 दिवस ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. आपण मे बी भेटूया, सोमवारी भेटूया, नाही तर कधी ना कधी फ्युचर मध्ये भेटूया. थँक्यू 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 सो मच. थँक्यू टायमिंग थँक्यू किती आहे सर. सर त्याचा सोमवारपासून? थँक्यू थँक्यू. हा मॅम, टायमिंग किती असेल? 8 ते 9 असेल मॅम. एकच बॅच असते संध्याकाळी 8 ते कुठला? 9. संध्याकाळी 8 ते 9. ओके अच्छा सकाळी थँक्यू. नाही. हो हो.